की तुम्हा सर्वांचं पोषण झालं, ज्याच्या अमृतमधुर जलराशींना प्राशन करून तुम्ही आम्ही सर्वजण तृप्त झालो. आणि माझी कायम धारणा आहे की आपल्या अस्तित्वाच्या प्रत्येक अणुरेणूवरती पहिला अधिकार ज्या पुण्यभूमीचा आहे, आज त्या भारतभूमीला सुद्धा वंदन करणं हे क्रमप्राप्त आहे. कारण स्वातंत्र्याची 80 वर्ष पूर्ण करून 80वा स्वातंत्र्य दिन आज संबंध भारतामध्ये आपण साजरा करतोय आणि म्हणून त्या पुण्यभूमीला वंदन करतो. दुसरी एक पुण्यभूमी, ज्या पुण्यभूमीमध्ये आपण आलेलो आहोत, जमलेलो आहोत आणि ज्या ठिकाणी उभं राहून बोलण्याचं भाग्य मला प्राप्त होत आहे, ते खऱ्या अर्थाने राजमाता, राष्ट्रमाता, विश्वमाता आणि आद्य स्वातंत्र्य देवता, मध्ययुगीन भारतातलं स्वातंत्र्याचं युद्ध ज्या नायिकेच्या नेतृत्वामध्ये लढलं गेलं, त्या नायिकेचा जन्म याच जिल्ह्यामध्ये झाला, त्या राजमाता मासाहेब जिजाऊ. या प्रज्ञावंचाच्या उजव्या बाजूला कुळवा महाराज यांचं सुंदर असं शिल्प आहे आणि डाव्या बाजूला गेले कृषी मंत्री, बहुमहर्षी, शिक्षण महर्षी श्रद्धेय भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख यांचं शिल्प आहे. सुद्धा चिरंतन स्मृतींना त्रिवार वंदन करतो. आज या प्रज्ञामंचावरती सुद्धा काही तैलचित्र आहे. त्यामध्ये सत्यशोधक ब्राह्मणेतर चळवळीचं या संबंध विदर्भामध्ये नेतृत्व करत असलेले पंढरीनाथ पाटील साहेब, ज्यांच्या स्मृतीचं चिंतन करण्याकरता आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालेलो आहोत, ते ॲडव्होकेट राधे गुंडे सरकार. आणि या शृंखलेत सर्व उदात्त मानवी मूल्य उराशी कवटाळून या देशातल्या बहुजनांच्या कोटकल्याणाकरता ज्या ज्या महापुरुषांनी संबंध हयात खर्च घातली, पुरुषांच्या चिरंतन स्मृतींना त्रिवार वंदन करतो. आजच्या आपल्या कार्यक्रमाचा सन्माननीय प्रज्ञामंच, आता ते सर्व प्रज्ञामंच समोरच्या बाजूला जाऊन बसले, शिवकुळाचे सर्वात सिनियर माणसं या ठिकाणी बसलेली आहेत. त्यात आजीवन सभासद आदरणीय शालिग्रामजी काका, ज्यांचं अत्यंत ओजस्वी भाषण आपण सर्वांनी ऐकलं आणि मला तर मुंबईमध्ये सुद्धा ऐकायला मिळालं. ते या शिवाजी शिक्षण संस्थेचे सन्माननीय उपाध्यक्ष आदरणीय मेतकर साहेब, ॲडव्होकेट बाबासाहेबजी आणि सर्व प्रज्ञामंचावरची जी माणसं उपस्थित होती, ती सर्व प्रज्ञामंचावरची माणसं आणि शिवकुळातील तमाम बांधवांनो, भगिनींनो, तुम्हा सर्वांना प्रवीणचा प्रणाम, नमस्कार. तर निवेदन करायला, सूत्रसंचालन करायला होते आणि आदरणीय रामसिंग देवीसिंग गोंडे सरकार यांचा संपूर्ण जीवनपट निवेदन करताना त्यांनी आपल्या सर्वांच्या समोर उलगडून सांगितलं. त्यानंतर दुसरे जाधव आले, आमचे मार्गदर्शक, आणि त्यांच्या आग्रहामुळे यवतमाळवरनं दुसऱ्यांदा या कॅम्पसमध्ये मी आलो आहे. प्राचार्य डॉक्टर जाधव सर यांनी सुद्धा आदरणीय गोंडे सरकार, श्रद्धेय गोंडे सरकार यांच्या संदर्भातली माहिती आपल्याला दिली. त्यानंतर ॲडव्होकेट बाबासाहेब आपल्या सर्वांच्या समोर अभिव्यक्त होण्याकरता या ठिकाणी आले आणि त्यांनी सांगितलं की काय घडीत होत असेल की तुम्हाला हा समाज सांभाळायचा आहे, हे राष्ट्र सांभाळायचं आहे. या तैलचित्रातनं ही सर्व बहुजन महापुरुष आपल्या सर्वांना आव्हान करत असेल. आणि ते बोलत होते, त्यांचं वय, त्यांना अल्झायमरचा असलेला आजार आणि हे असताना सुद्धा मनामध्ये असलेली उद्विग्नता, अभिजन वर्सेस बहुजन, जो एक लढा या देशामध्ये या महापुरुषांनी लढलेला होता. ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर एक मोठा पक्ष त्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये काम करत होता. आज तो अभिजन विरुद्ध बहुजन हा एक लढा अजून प्रकर्षाने पुढे आलेला आहे. आणि बाबासाहेब बोलत असताना सांगितलं त्यांनी की अजूनही आपण जर सजग झालो नाही, जागृत झालो नाही, तर येणारा काळ अत्यंत भयावह असेल. आणि हे सांगताना ते हे सुद्धा म्हणाले की भाऊसाहेब पंजाबराव देशमुख 1960च्या दशकामध्ये जेवढे रिलेव्हंट नव्हते किंवा पंढरीनाथ पाटील त्या काळामध्ये जेवढे रिलेव्हंट नव्हते, बाबा गोंडे सरकार त्या काळामध्ये जेवढे रिलेव्हंट नव्हते, त्याहीपेक्षा जास्त आज अधिक रिलेव्हंट ते आहेत. आणि एक उद्विग्नता त्यांच्या बोलण्यातनं येत होती. आदरणीय मेटकर साहेबांनी तर छत्रपती शिवाजी महाराजांपासून कर्मवीर भाऊराव पाटलांपर्यंत सर्वांचं स्मरण आपल्या सर्वांना करून दिलं. आणि आमच्या शालिग्राम काकांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज, व्हिएतनामचं सरकार आपल्याला माहिती नसतं बरेचदा, आणि आमचं दुर्दैव आहे, हे आमचं दुर्दैव आहे. हिस्ट्री इज अ कंटिन्युअस डायलॉग बिटवीन पास्ट अँड प्रेझेंट. इतिहास हा भूतकाळ आणि वर्तमान काळ यांच्यामध्ये सातत्याने चालणारा संवाद असतो. हा संवाद संपला की विसंवादाला सुरुवात होते. सुरुवात झाली की समाजाच्या अधोगतीला, अधपतनाला, ऱ्हासाला सुरुवात होते. नेमकं संपूर्ण समाज व्यवस्थेचं, भारतीय समाज व्यवस्थेचं आकलन करत असताना, आपल्या दृष्टीपटलासमोर आणत असताना आपल्याला जाणीव होते की हा संवाद संपत चाललेला आहे. आताही बघा, माझ्या पुढ्यामध्ये आपण सर्व जी माणसं बसलेली आहेत, त्या सर्वांना या महाराष्ट्राच्या इतिहासाची जाण आहे आणि भान सुद्धा आहे. आपण सर्व सिनियर सिटीजन आहात. इथे तरुण दिसत नाही, टीनेजर दिसत नाही, किशोरवयीन मुलं सुद्धा दिसत नाही, ज्यांना खऱ्या अर्थाने या सर्व गोष्टींची गरज आहे आणि अत्यंत पोटतिडकीने सांगण्याची गरज आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांचा उल्लेख या ठिकाणी वारंवार झाला, बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की एखाद्या समाजाचा इतिहास
हा अत्यंत गौरवशाली तेजपुंज ओजस्वी पराक्रमाचा शौर्याचा असेल, परंतु त्या इतिहासाचे वाहक हे जर करंटे किंवा नपुसक जन्माला आले तर तो समाज पुन्हा एकदा सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि राजकीय गुलामगिरी करता लायक ठरतो. आणि आमचं दुर्दैव आहे, या देशातल्या बहुजन समाजाचा इतिहासापासून या देशातला बहुजन तरुणी आज विनमुख होत चाललेला आहे. प्रबोधनकार ठाकरे, ज्या प्रबोधनकार ठाकरेंनी भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचं लग्न प्रार्थना समाजामध्ये मुंबईला लावून दिलेलं होतं, प्रबोधनकार ठाकरे याही पलीकडे जाऊन असं म्हणतात. प्रबोधनकार ठाकरे म्हणायचे की एखाद्या समाजाचा आमचा इतिहास अत्यंत गौरवशाली आहे, परंतु त्या इतिहासाचे वाहक हे करंटे जर जन्माला येत असतील तर तो समाज नपुसक झाल्याशिवाय राहणार नाही. हे प्रबोधनकार ठाकरेंचं स्टेटमेंट होतं. आणि आपल्या सर्वांची भाषणं ऐकत असताना त्या सर्व गोष्टींची जाणीव व्हायला लागली की बांधवांनो, या महापुरुषांचा संघर्ष कशा करता होता, लढा कशा करता होता. आदरणीय मेटकर साहेबांनी आपल्या सर्वांना सांगितलं की महापुरुषांचं पुण्यस्मरण होत असतं. मी ज्यावेळेस राधे भोंडे सरकार यांच्या संदर्भातली माहिती घेत होतो त्यावेळेस मला एक गोष्ट लक्षात आली की आदरणीय सरकारांचा जन्म हा 23 फेब्रुवारी 1918 झाला. निवडणुकातला प्रवास हा 15 ऑगस्टला आटोपलाय. 23 फेब्रुवारी हा दिवस संबंध महाराष्ट्राकरता फार महत्वाचा आहे. तो दिवस याकरता महत्वाचा आहे कारण 23 फेब्रुवारी ही खराटा आणि खंजरीच्या निनादात चालतं बोलतं लोकविद्यापीठ असणाऱ्या कर्मयोगी गाडगे महाराज यांची जयंती आहे. आणि कर्मयोगी गाडगे महाराजांच्या जयंतीच्या दिनाच्या दिवशी राधे भोंडे सरकारांचा जन्म होतो आणि 15 ऑगस्टला त्यांचा या यहलोकातला प्रवास आटोपतो आणि यहलोकातला प्रवास आटपून ते निघून जातात. बांधवांनो, या महापुरुषांचं स्मरण का केलं पाहिजे? कारण माहितीये, आपण असतात आणि मंदिराच्या कळसावरती फडकत असलेल्या भगव्या पताका दिसतात, डबलाने फडकत असलेल्या भगव्या पताका दिसतात. नवीन येणाऱ्या पिढ्यांना सुद्धा फक्त कळसच दिसतात, त्या भगव्या पताका दिसतात. परंतु त्या मंदिराची विलोभनीय इमारत उभी करण्याकरता त्या जोत्यामध्ये गाडून घेतलेले चिरे, त्या पाव्यामध्ये स्वतःला गाडून घेतलेले जे दगड आहेत, ही दगड कुणालाच ठाऊक नसतात. त्यांचं सातत्याने स्मरण करून देणं गरजेचं आहे. हे का गरजेचं आहे? कारण ज्यावेळेस समाजातील नीतिमूल्य ही माना टाकून मरायला लागतात त्यावेळेस विचारांची पेरणी करणं या पलीकडे आपल्याकडे काहीच शिल्लक नसतं. सातत्याने विचारांची पेरणी करत राहावी लागते. 2000 वर्षां अगोदर या भारताच्या पुण्यभूमीमध्ये ज्या वेळेस अशाच प्रकारे सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय गुलामगिरी मोठ्या प्रमाणामध्ये लादली गेली त्यावेळेस तथागत गौतम बुद्ध किंवा चार्वाकांसारख्या माणसांनी सुद्धा चारिका 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 अखंड चारिका, प्रबोधन प्रबोधन आणि प्रबोधन सातत्याने महापुरुषांच्या विचारांचं स्मरण येणाऱ्या पिढ्यांना करून द्या, हे तथागतांनी 2000 वर्षां अगोदर सांगितलं. आणि हाच वारसा पंढरीनाथ पाटलांनी असेल, तुमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये कैलासवासी ज्योतिराव राऊत असतील, आमचे राधे भोंडे सरकार असतील, ही सगळी मंडळी यांनी हा वारसा चालवलेला आहे. कुठला वारसा चालवला? इसवी सनाच्या 12व्या शतकामध्ये संत नामदेवांचा जन्म या पुण्यभूमीमध्ये होतो. त्या नामदेवांनी 12व्या शतकामध्ये सांगितलं, नाचू कीर्तनाच्या रंगीत ज्ञान दीप लावू जगी. या देशातल्या वस्तीवाड्या, तांडापाड्यात अज्ञानाचा अंधकार दूर करायचा असेल तर प्रत्येकाच्या उंबरठ्यावरती ज्ञानाचे दीप प्रज्वलित झाले पाहिजे. आणि ज्ञानाचे दीप प्रज्वलित करण्याकरता म्हणून या लोकांनी संपूर्ण हयात खर्च घातली. या ठिकाणी वेद आणि वेदना याचा उल्लेख सुद्धा आदरणीय मेटकर साहेबांनी केला. गाळून या भेद प्रमाण मानू आम्ही वेद ठावा हिऱ्या गबाळी बाबा भारमाथा तुका जरी सहज बोलतो वाणी त्याचे घरी वेदांत वाहते पाणी. हा विद्रोहाचा झेंडा या पुण्यभूमीमध्ये फडकवला इसवी सनाच्या 16व्या शतकामध्ये विद्रोही तुकोबांनी. आणि तुकोबांनी सुद्धा ओळखलेलं होतं, बहुजनांच्या कोटकल्याणाचा मार्ग तुकोबांना माहित होता. आणि म्हणून तुकोबांनी सांगितलं, काय सांगितलं की या देशातल्या बहुजनांकडे काय आहे? काहीच शिल्लक नाही. आता तर काहीच नाही, आता काहीच नाही. आणि म्हणून तुकोबांनी सांगितलं, आम्हा घरी धन शब्दांची चरत नाही. आमच्याकडे काय शिल्लक आहे? आम्हा घरी धन शब्दांची चरत नाही. शब्दांची शस्त्र यत्न करू, शब्दची आमुच्या जीवीचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका. तुका म्हणे शब्दची या देव आणि शब्दांची या घडो पूजा. हे महापुरुषांनी ओळखलेलं होतं. नसलं पाहिजे, शब्दांची उपासना केली पाहिजे, शब्दांसोबत सलगी केली पाहिजे, शब्दांसोबत मैत्री केली पाहिजे. हे तुकोबांनी सांगितलं. आणि तुकोबांनी सांगितलं, असाध्य ते साध्य करिता सायाचं कारण अभ्यास तुका म्हणे. आणि आमच्या भोंडे सरकारांनी सुद्धा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये जन्म झालेला आहे. पंढरीनाथ पाटलांचा असेल किंवा भोंडे सरकारांचा असेल, गाव कुसामध्ये जन्म झाला, परंतु हिस्लॉप कॉलेज पर्यंत त्यांनी मजल मारली. आमचे भाऊसाहेब पंजाबराव देशमुख अमरावती जिल्ह्यातल्या पापडमध्ये जन्माला येतात. शामराव बापू देशमुख आणि राधाईच्या घरामध्ये अत्यंत हालाकीच्या परिस्थितीमध्ये जन्माला आलेले भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांनी ओळखलेलं होतं, बदलत्या काळाचं चन्नी नाणं हे ज्ञान आणि नवनिर्माण आहे, नॉलेज आणि इनोव्हेशन. आणि या दिशेने आपण पावलं टाकली पाहिजे. आणि म्हणून आपल्या वडिलांना त्यांनी ठणकावून सांगितलं की मला जायचं आहे. कुठे जायचं आहे?
एडिनबरो विद्यापीठामध्ये जायचंय, त्या ठिकाणी जाऊन संस्कृतचं अध्ययन करायचं आहे. संस्कृतचं अध्ययन का करायचं आहे? कारण ही देववाणी आहे आणि या देववाणीने या देशातल्या बहुजनांना हजारो वर्ष गुलाम ठेवलेलं होतं. त्या गुलामीचं कारण मला समजून घ्यायचं आहे आणि एडिनबरो विद्यापीठामध्ये जाऊन भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांनी संस्कृत करतात, डॉक्टर इन लिटरेचर करतात आणि त्यांच्या प्रबंधाचा विषय सुद्धा असतो द ओरिजिन अँड डेव्हलपमेंट ऑफ रिलिजन इन वैदिक लिटरेचर. वैदिक वाङ्मयातील धर्माचा उगम आणि विकास. या वैदिक वाङ्मयामध्ये काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी केला आणि आम्ही भारत सरकारने मात्र तो प्रबंध प्रकाशित केला नाही, परंतु ज्या ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी हा प्रबंध सादर केलेला होता वैदिक वाङ्मयाच्या संदर्भातला, तो प्रबंध ऑक्सफर्ड विद्यापीठाने नंतरच्या काळामध्ये प्रकाशित केला. मी आता जी एक्झिक्युटिव्ह बॉडी आहे शिवाजी एज्युकेशन सोसायटीची आणि जे लाईफ मेंबर आहे त्यांच्या मनापासून धन्यवाद देईल. ते या करता देईल की आपण आपल्या महापुरुषांना विसरत चाललो. आपण विदर्भातली माणसं, मराठवाड्यातली माणसं त्यातल्या त्यात जास्त दळबद्री आहोत. म्हणजे गोखले, रानडे, आगरकर, टिळक, सावरकर हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये जन्माला आले. त्यांच्या समस्या विदर्भाच्या समस्या नव्हत्या. मराठवाड्याची समस्या रजाकाराची समस्या आहे, विदर्भाची समस्या हे शेतकऱ्यांच्या आत्महत्येची समस्या आहे, मराठवाड्याची समस्या ही पाण्याची समस्या आहे. आमच्या इथे सतीप्रथा नव्हती, आमच्या इथे केशव पण नव्हतं. विदर्भामध्ये एखादा दाखला दाखवतो नाही, परंतु त्या पश्चिम महाराष्ट्रातल्या सदाशिव पेठेमध्ये बसून पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ चालवणाऱ्या लोकांनी तिथल्या समाज सुधारकांना मोठ्या प्रमाणात स्थान दिलं, पाठ्यपुस्तकांमध्ये दिलं, चरित्र ग्रंथांमध्ये दिलं. परंतु विदर्भामध्ये वंदनीय राजसंत तुकडोजी महाराज असतील, कर्मयोगी गाडगे महाराज असतील, दलित मित्र पंढरी पाटील असतील, भाऊसाहेब पंजाबराव देशमुख असतील, राधे भोंडे सरकार असतील, यांचं काम काय कमी होतं? प्रचंड मोठं काम या लोकांनी केलेलं आहे. परंतु त्या कामाला पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाने त्यालाही कारण आहे. त्याला कारण अशी आहे 1961 पर्यंत आपण महाराष्ट्राचा भागच नव्हतो. 1961 पर्यंत आपण महाराष्ट्रात नव्हतोच. आपण सीपी अँड बेरार स्टेट, मध्य प्रांत वराड हा वेगळा स्टेट आहे आणि म्हणून त्या काळामध्ये झालेल्या चळवळींना बेदखल पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांनी केलं. आणि म्हणून मी एक्झिक्युटिव्ह बॉडीचा याकरता आभार मानेल की आता ते प्रबंध पुन्हा एकदा पब्लिक डोमेन मध्ये आले. मागल्या सरकारच्या काळामध्ये हर्षवर्धन भैयासाहेब देशमुख असतील, मेटकर साहेब असतील, कुणकर साहेब असतील, या सर्वांनी ती संपूर्णच्या संपूर्ण वीर उत्तमराव मोहितेंनी तर प्रचंड ताकदीने लिहून ठेवलं. म्हणजे एवढा सुंदर ग्रंथ आहे वीर उत्तमराव मोहितेंचा भाऊसाहेबांवरती लिहिलेला की तो वाचला की अगदी तुम्हा सर्वांच्या धमनातला रक्तप्रवाह सळसळ करत व्हायला लागतो. एक नवीन चैतन्य जागृत होतं की माणसं कशी होती. आणि ते पूर्णच्या पूर्ण पुस्तकं कालबाह्य झालेली, मिळत नसलेली पुस्तकं या एक्झिक्युटिव्ह बॉडीने पुन्हा एकदा प्रकाशित केली आणि स्वस्तात प्रकाशित केली, पुन्हा आम्हा सर्वांच्या पुढ्यामध्ये आणून टाकली. आणि म्हणून खरंच आत्ता जी एक्झिक्युटिव्ह बॉडी आहे तुमच्या मनापासून धन्यवाद. त्यानंतर यांचं शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष आणि शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त या सगळ्या महापुरुषांचा विचार हा पश्चिम महाराष्ट्रात गेला पाहिजे, साता समुद्राच्या पलीकडे गेला पाहिजे. म्हणून मेटकर साहेब आपण जाणीवपूर्वक प्रयत्न केले आणि म्हणून त्याकरता सुद्धा तुमच्या मनापासून धन्यवाद. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांवरती आज पश्चिम महाराष्ट्रात व्याख्यान होत आहेत. महाराष्ट्राच्या बाहेर आणि मागल्या वर्षी दुबईला सुद्धा व्याख्यान झाले. अमेरिकेच्या महाराष्ट्र बृहण महाराष्ट्र मंडळामध्ये सुद्धा भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांवरती व्याख्यान झाले. भाऊसाहेबांचं जे कार्य आहे, पंढरीनाथ पाटलांचं जे कार्य आहे, भोंडे सरकारांचं जे कार्य आहे तिथपर्यंत नेण्याचं काम आत्ताच्या एक्झिक्युटिव्ह बॉडीने केलं आणि म्हणून तुम्हाला सर्वांच्या मनापासून धन्यवाद. बांधवांनो, मार्गदर्शकाची यशोगाथा ही अनंत काळपर्यंत चर्चेचा विषय असते. ही माणसं जिवंत असेपर्यंत त्यांच्या कृती मुक्ती कार्यात्मक समाजाला दिशा देण्याचं काम करतात. परंतु त्यांच्या मृत्यू पश्चात सुद्धा त्यांच्या आयुष्यात त्यांनी झिजवलेली वाणी, नाणी, लेखणी, हक्क, अधिकार हे सर्व आपल्याला दिशादर्शक असतात. परंतु हे दिशादर्शन केव्हा होईल? ज्यावेळेस त्या महापुरुषांच्या विचारांसोबत आपण मैत्री करू. भोंडे सरकारांचा संपूर्ण इतिहास आणि जीवनपट आपण आपल्या डोळ्यासमोर आणला तर काय लक्षात येतं? भोंडे सरकार हिस्लॉप कॉलेजला जातात, त्या तिथे छात्रसंघाचं इलेक्शन लढतात, छात्रसंघाचं इलेक्शन जिंकतात. परिस्थिती नव्हती, परंतु मला सुद्धा ऍडव्होकेट व्हायचं आहे. बाबासाहेब तुम्ही सुद्धा ऍडव्होकेट झाले. आज या ठिकाणी शालिग्राम काका सुद्धा आहेत, ते सुद्धा ऍडव्होकेट आहेत. मला प्रश्न पडतो, भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांना बारेट लॉ व्हायचंय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बारेट लॉ व्हायचंय. अमरावतीमध्ये म्हणजे ज्यांच्याकडनं प्रेरणा भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी घेतली ते बॅरिस्टर रामराव देशमुख, त्यांना बारेट लॉ व्हायचंय. हे सगळेच्या सगळे लोक ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये लॉ का करत होते, ऍडव्होकेट का बनत होते, वकिली का करत होते? याचा शोध घेतल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की ब्रिटिशांनी मोठ्या प्रमाणामध्ये या देशातल्या बहुजनांवरती अत्याचार चालवलेला आहे आणि या अत्याचाराचं परिमार्जन करण्याकरता त्यांच्या संदर्भामध्ये आपण
वकील म्हणून उभं राहिलं पाहिजे. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख म्हणजे सत्यशोधक जलसे विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चालायचे. नायगावचे सिसोदे आहेत आणि हे नायगावचे सिसोदे जे आहेत ना, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज यांच्याकडनं प्रेरणा घेऊन संबंध विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जलसे चालवत आहेत. सत्यशोधक जलसे, समाजाला बहुजन समाजाचं टाळकं ठिकाणा आणण्याकरता चालवलेले जलसे. आणि नायगावकर सिसोदे यांना तुरुंगात टाकलं. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख कॅबिनेट मिनिस्टर असताना त्यांनी सांगितलं हे काम नंतर होत बसेल, परंतु नायगावकर सिसोदे यांची केस मी भांडली पाहिजे, याकरता भाऊसाहेब पंजाबराव देशमुख वकील झालेले आहेत. आपल्याला कल्पना नसेल, परंतु नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली आणि त्यावेळेस जपान, इटली आणि जर्मनी, अमेरिका आणि इंग्लंडच्या विरोधामध्ये उभी आहे. आणि त्यावेळेस त्यांनी एल्गार पुकारला. सिंगापूरमध्ये येऊन नेताजी सुभाषचंद्र बोसांनी सांगितलं की आपल्याला ब्रिटिशांवरती आक्रमण करायचे आहे. 60-65 हजार लोकांची फौज नेताजी सुभाषचंद्र बोसांनी जमा केलेली होती. आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे भूमिगत कार्यकर्ते भारतामध्ये काम करत होते. त्यांची धरपकड सुरू झाली, त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं. आपल्याला हे संबंध माहिती पाहिजे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे लिगल ऍडवायझर म्हणून भाऊसाहेब पंजाबराव देशमुख काम करतायत. आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती नसेल, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेतले अनेक कार्यकर्ते भूमिगत असताना त्यांची धरपकड झाली, तर त्यांना कोर्टातनं बेल मिळवून देण्याकरता भाऊसाहेब पंजाबराव देशमुख त्यांची वकिली स्वीकारतात, वकीलपत्र स्वीकारतात. त्याच प्रकारे राधे भोंडे सरकार सुद्धा या बुलढाण्याच्या पंचक्रोशीमध्ये शेतकरी असेल, कष्टकरी असेल, मजूर असेल, हमाल असेल, गुलाम असेल, शोषित असेल, वंचित असेल, पीडित असेल, उपेक्षित असेल, आबाल वृद्ध स्त्रिया असेल, यांच्यावरती जेव्हा जेव्हा अन्याय होतो तेव्हा तेव्हा माझी वकिली यांच्या अन्यायाचं परिमार्जन करण्याकरता कामी पडलं पाहिजे. आणि म्हणून राधे भोंडे सरकारांनी आपल्या वडिलांना सांगितलं की मला बार लॉ करायचं आहे, मला बॅरिस्टर व्हायचं आहे. आणि इस्लाम कॉलेजमध्ये BA आणि वकिली करून राधे भोंडे सरकार बुलढाण्यामध्ये परत येतात. परत आल्यानंतर 1962ला 1 मे 1961ला महाराष्ट्र, 1962ला या बुलढाण्याचे नगर परिषदचे इलेक्शन. आणि या नगर परिषदच्या इलेक्शन मध्ये राधे भोंडे सरकार पहिल्यांदा नगराध्यक्ष म्हणून निवडून आले. आणि निवडून आल्यानंतर ज्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोक राहायला तयार नव्हते, कारण इथे पाण्याची सुविधा नाही, मैल पाणी भरण्याकरता जावं लागतं, त्यावेळेस हे धरण, येळगावचं धरण राधे भोंडे सरकारांच्या नेतृत्वामध्ये उभं झालं. त्या धरणाला आज सरकारांचं नाव दिलं गेलंय. बरं, हे तर आहेच, परंतु त्यानंतर 1972ला ज्यावेळेस या बुलढाण्यामधून आमदार म्हणून ते निवडून आले, आमदार म्हणून निवडून आल्यानंतर सुद्धा म्हणजे भाऊसाहेब पंजाबराव देशमुख 1930ला 1930ला अमरावतीच्या डिस्ट्रिक्ट काउन्सिलला, ज्याला आज आपण जिल्हा परिषद म्हणतो, जिल्हा परिषदला प्रेसिडेंट म्हणून निवडून आले. जिल्हा परिषदचे अध्यक्ष झाले भाऊसाहेब 1930 मध्ये. गंमत बघा, आता राम मंदिराच्या चोरीचा मुद्दा पण येतो. आपल्याला वाईट वाटतं, कधी कधी आपल्याला असं वाटतं की हे कशाला नको ते मुद्दे काढतात, परंतु या माणसांचा संघर्ष समजून घ्या. पंढरीनाथ पाटील यांचा हिरक महोत्सव या बुलढाण्यामध्ये 1968 मध्ये झाला होता. मित्रांनो, हे दलित मित्र आहेत, सत्यशोधक आहेत, ब्राह्मणेतर चळवळीचं नेतृत्व करतायत. राधे भोंडे सरकार असतील त्यावेळेस दलित मित्र आमचे पंढरीनाथ पाटील असतील, तुम्हाला माहिती असावी म्हणून सांगतो, मध्य भारतातली सर्वात पहिली अस्पृश्यता निवारण परिषद, मध्य भारतातली सर्वात पहिली अस्पृश्यता निवारण परिषद अमरावतीच्या इंद्रभुवन टॉकीज मध्ये 13-14 नोव्हेंबर 1927ला भाऊसाहेब पंजाबराव देशमुख, पंढरीनाथ पाटील, राधे भोंडे सरकार यांनी भरवली. आणि या परिषदेला अध्यक्ष म्हणून बोलवलंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. आणि या परिषदेमध्ये ठराव घेण्यात आला. कुठला ठराव? आम्ही आमच्यावरती इतिहासाने अन्याय कसा केला हे सांगतोय की आम्हाला म्हणजे विठ्ठल मंदिराचा सत्याग्रह माहिती आहे, काळाराम मंदिराचा सत्याग्रह माहिती आहे, तसाच एक मोठा सत्याग्रह या लोकांच्या नेतृत्वामध्ये अमरावतीमध्ये झाला. आणि तो ठराव मांडलेला होता. दादासाहेब खापर्डेंच्या विरोधामध्ये तो ठराव मांडलाय. इंद्रभुवन टॉकीज मध्ये कोणी मांडला? भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, आणि या लोकांनी त्याचं अनुमोदन केलेलं आहे. तो ठराव होता की अंबादेवीचं मंदिर हे बहुजनांकरता खुलं झालं पाहिजे. मध्य भारतातला सर्वात मोठा सत्याग्रह करण्याचं काम या लोकांनी अमरावतीमध्ये येऊन केलेलं होतं. आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती नसतं. आणि म्हणून पंढरीनाथ पाटील यांचा हिरक महोत्सव या बुलढाण्यामध्ये 1968 मध्ये मोठ्या स्वरूपामध्ये झाला पाहिजे, याकरता सगळ्यात मोठा पुढाकार कोणी घेतला? स्वर्गीय राधे भोंडे सरकारांनी. त्यांच्यासोबत होते कैलासवासी ज्योतिराव राऊत आणि आणखीन मित्रमंडळी. या सर्व मित्रमंडळींनी पंढरीनाथ पाटील माजी खासदार यांचा हिरक महोत्सव मोठ्या उत्सवात साजरा झाला पाहिजे म्हणून लोकवर्गणी गोळा केली. 1968 मध्ये 1 लाख रुपयाची लोकवर्गणी जमा झाली आहे. आणि ही 1 लाख रुपयाची लोकवर्गणी जमा झाल्यानंतर ही पूर्णच्या पूर्ण झोळी राधे भोंडे सरकार आणि त्यांच्या मित्रांनी कोणाला दिली? पंढरीनाथ पाटलांना दिली. मग पंढरीनाथ पाटलांनी काय करावं? आज संपूर्ण समाज
हा व्यक्ती केंद्रित, वस्तू केंद्रित आणि उपभोग केंद्रित जीवन पद्धतीकडे वळलेला आहे. ओरबडून ओरबडून खातोय आम्ही, ओरबडून ओरबडून जिकडून मिळेल तिकडून. व्यक्तिगत स्वार्थाच्या पलीकडे आम्हाला काहीच दिसत नाही. माझीच गाडी, माझीच माडी, माझ्याच बायकोची गोलगोल साडी, याच्या पलीकडे मला समाजाचं काही घेणदेण नाहीये. पण सामाजिक उत्तरदायित्वाची जाण आणि भान असलेली माणसं कशी असतात. पंढरनाथ पाटलांचा ज्यावेळेस यावेळेस हिरक महोत्सव झाला, राधे मुंडे सरकारने 1 लाख रुपयाची थैली ज्यावेळेस त्यांच्या हातामध्ये दिली, पंढरनाथ पाटलांनी सांगितलं या पैशावरती माझा अधिकार नाहीये. मी तुम्हाला का सांगतोय, छत्रपती शिवाजी महाराजांचे 350 दरकोट किल्ले बुरुज या महाराष्ट्राच्या मातीमध्ये उभे आहेत. कर्नाटकापर्यंत, गोमंतकापर्यंत एवढे मोठे किल्ले आहेत. एकाही किल्ल्याला आमच्या राजांनी, जिजाऊ महासाहेबांनी, लखुजी जाधवांनी, विठोबाजी भोसलेंनी, मालोजीराजे भोसलेंनी, संभाजीराजांनी स्वतःच्या घरातल्या कुणाचंही नाव दिलेलं नाहीये. कुठल्याही दरकोट किल्ल्यांवरतीचा दिलं का? येसुराणीचं, सईराणीबाई साहेबांचं, संभाजीराजांचं, राजाराम महाराजांचं, थोरल्या शिवाजींचं कुणाचंच नाव दिलेलं नाहीये. हा, माझ्या राजाने मात्र पहिल्यांदा महिलेचा सन्मान केला आणि एका स्त्रीच्या नावाने स्मारक उभारलं रायगडावरती. स्त्रियांचा सन्मान करणारा माझा राजा होता. हिरकणीच्या नावाचं एक स्मारक रायगडावरती जिवंतपणे उभारलं, परंतु स्वतःच्या कुटुंबातल्या कुणाचंही नाव माझ्या राजाने आपल्या दरकोट किल्ल्या बुरुजांना दिलं नाही. तुम्ही फिरा कुठे, सार्वजनिक शौचालय जरी उभारले, म्हणजे किती मोठं दातृत्व असेल. मला प्रश्न पडतो की मध्ये अमरावतीमध्ये भाऊसाहेब पंजाबराव देशमुख करतात. अमरावतीच्या खालोखाल सर्वात जास्त शाळा बुलढाणा जिल्ह्यामध्ये उघडल्या जातात पंढरीनाथ पाटलांच्या, राधे मुंडे सरकारांच्या नेतृत्वामध्ये. आणि या सगळ्याच्या सगळ्या शाळा शिवाजी एज्युकेशन सोसायटीला जोडल्या जातात. व्यक्तिगत स्वार्थ आला नसेल त्यांच्या मनात? अजिबात नाही. कारण समाजाला म्हणजे जे जे भेटती भूत ते मानिये जे भगवंत, शिवभावे जीवसेवा, प्रत्यक्ष माणसांची सेवा करण्याकरता त्यालाच खऱ्या अर्थाने देवपूजा म्हणतात. ही भावना होती या लोकांची. या ठिकाणी उघडल्या गेल्या. पण उपभोग शून्य स्वामित्वाचं लक्षण आहे हे. उपभोग शून्य. तुम्हाला मी सांगितलं की राधे मुंडे सरकारांचा जन्म 23 फेब्रुवारीला आणि गाडगे महाराजांची जयंती सुद्धा 23 फेब्रुवारी. गाडगे महाराजांचा जन्म हा सुद्धा 23 फेब्रुवारीला झालेला आहे. गाडगे महाराजांच्या कानामध्ये फुटकी कवडी आहे, डोक्यावरती खापर आहे, अंगावरती चिंध्या आहे. ह्या चिंधळ्या नाही आहेत. हा बहुजन समाज तो वीण उसवलेली ती वीण शिवण्याचं काम, संपूर्ण बहुजन समाजाला जागृत करण्याचं काम खराटा आणि खंजीरीच्या निनादात गाडगे महाराजांनी केलेलं होतं. त्यांच्या कानामध्ये कवडी आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज यांच्या गळ्यामध्ये कवड्याची माळ आहे. कवडी कशाचं प्रतीक आहे माहिती आहे तुम्हाला? कवडी ही उपभोग शून्य स्वामित्वाचं प्रतीक आहे. या चराचर सृष्टीमध्ये जी काही संपत्ती मी निर्माण करतोय, या चराचर सृष्टीमध्ये मी जी काही संपत्ती मिळवतो आहे, या संपत्तीचा मी मालक नाहीये, अजिबात मालक नाहीये. तर या संपत्तीचा मी केवळ विश्वस्त आहे, विश्वस्त. ही भावना या लोकांमध्ये होती. आणि म्हणून पंढरीनाथ पाटलांच्या हातामध्ये ज्यावेळेस 1 लाख रुपयाची झोळी देण्यात आली, पंढरीनाथ पाटलांनी सांगितली की यातल्या एका आण्यावरती सुद्धा माझा अधिकार नाहीये. या ठिकाणी जिजामाता महाविद्यालय उभं होत आहे आणि या महाविद्यालयाकरता, शिवाजी विज्ञान महाविद्यालयाकरता ही पूर्णच्या पूर्ण रक्कम त्या ठिकाणी पंढरीनाथ पाटलांनी दान केलेली आहे. याला म्हणतात दातृत्व. आज समाजात अशी माणसं दिसतात का? अजिबात नाही. आणि म्हणून राधे मुंडे सरकारांचा आणि दलित मित्र पंढरीनाथ पाटलांचा म्हणजे प्रचंड ताकदीची मैत्री राहिलेली. माणसं कशी असावी? 15 ऑगस्टला ते गेलेत राव, 23 फेब्रुवारीला त्यांचा जन्म झाला. या ठिकाणी उल्लेख झाला. पद्मावती नावाचं धरण या बुलढाण्यामध्ये बांधलं जात आहे. म्हणजे ज्यावेळेस ते आमदार म्हणून निवडून आले 1972ला, त्यावेळेस तर मोठी कामं केली. मी ते सांगता सांगता राहिलो. 1930ला भाऊसाहेब पंजाबराव देशमुख कुठे डिस्ट्रिक्ट कौन्सिल अमरावतीला निवडून आलेले आहेत आणि डिस्ट्रिक्ट कौन्सिलला निवडून आल्याबरोबर जिल्हा परिषदचा सेज होता त्यावेळेस, टॅक्स. तो टॅक्स त्यांनी 6-7 आण्याने वाढून घेतला. कशा करता वाढवला होता माहिती तुम्हाला? 6-7 आण्याने वाढून घेतला आणि त्या माध्यमातून 1-1.5 लाख रुपयाची वर्गणी 1930 साली भाऊसाहेबांना जमा झाली. एक्स्ट्रा कर जमा झाला, अतिरिक्त कर जमा झाला आणि त्या कराच्या माध्यमातून भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी गाव तिथे शाळा, प्रत्येक गावामध्ये शाळा असली पाहिजे. कारण बहुजनाच्या मुक्तीचा मार्ग हा केवळ आणि केवळ ज्ञानातून जातो आणि म्हणून ज्ञानाची पंचगंगा बहुजनांच्या उंबरठ्यावरती आलीच पाहिजे. हा भाऊसाहेबांचा अट्टहास आहे. आणि आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल की 1935 पर्यंत, 1930 ते 35 पर्यंत लिटरसी रेटमध्ये भारतामध्ये 2nd नंबरचा डिस्ट्रिक्ट हा अमरावती होता. म्हणजे त्या काळामध्ये एवढी मोठी शैक्षणिक क्रांती भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी केली. आणि इकडे राधे मुंडे सरकार करतायत, पंढरीनाथ पाटील करतायत. ज्यावेळेस राधे मुंडे सरकार अमरावती आपल्या इथे आमदार म्हणून निवडून आले, त्यावेळेस त्यांनी सुद्धा आग्रह धरला की गावात, प्रत्येक गावात जिल्हा परिषदची शाळा असली पाहिजे. आणि हा अट्टहास धरून राधे मुंडे सरकारांनी सुद्धा गावागावामध्ये शाळा उघडल्या. जगद्गुरु तुकोबा म्हणतात
की आंतरिक आकांक्षेची वाच्यता करताना तुकुबा असा अभंग लिहितात, याचसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड बाबा. कसं असावं माणसाचं जीवन? व्हॉट इज द पर्पज ऑफ अवर लाईफ? व्हॉट इज द एम ऑफ अवर लाईफ? व्हॉट इज द लास्ट डेस्टिनेशन ऑफ अवर लाईफ? अ लिटल रिमेंबरन्स इन समवन्स माइंड, अ लिटल स्पेस इन समवन्स हर्ट. या पलीकडे काहीच घेऊन जात नाही माणूस. काय घेऊन जाते माणूस? कोणाच्या तरी काळजामध्ये थोड्या आठवणी ठेवून जायच्या, मनमस्तिष्कामध्ये थोड्या आठवणी ठेवून जायच्या, या पलीकडे काहीच घेऊन जात नाही. मला राधे बोंडे सरकारांबद्दल ऐकत असताना ज्यावेळेस मला कळलं की 15 ऑगस्टला ज्यावेळेस त्यांचा म्हणजे मृत्यूच्या अंतक्षयवरती असताना सुद्धा भरतरावजी बोंद्रे त्यावेळेचे मंत्री आहेत आणि त्यांना ते बोलवतात की तुम्ही पद्मावती धरणाचं नारळ फोडलं, उद्घाटन झालं, पण त्याचं काम पूर्णत्वास गेलेलं नाही आहे. मृत्यूच्या अंतक्षयवरती सुद्धा जनता जनार्दनाच्या सेवेचा विचार ज्या माणसाच्या डोक्यामध्ये येतो ना, तो माणूस खरंच अजरामर असतो. आणि हा विचार कोणाच्या डोक्यामध्ये आलेला आहे? राधे बोंडे सरकारांच्या. की मृत्यूच्या अंतक्षयवरती सुद्धा ते म्हणतायत की काय ते बोंद्रे साहेब कुठपर्यंत आलंय ते पद्मावती धरण, म्हणजे शेवटच्या क्षणाला सुद्धा आपल्या मुलांचा विचार नाही, सुनांचा विचार नाही, नातवंडांचा विचार नाही. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबा जे म्हणतायत की मानवी आयुष्य कसं असावं? चंद्राच्या कोरेप्रमाणे वाढत जाणार असावं आणि पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे पूर्ण चंद्र होऊन त्या पौर्णिमेच्या चंद्राची बुद्ध पौर्णिमेमध्ये रूपांतरित होणारी अवस्था मानवी आयुष्यामध्ये यावी, हे तथागतांनी वर्णन केलेलं आहे. आणि ती बुद्ध पौर्णिमेची अवस्था या माणसांच्या वाट्याला आलेली आहे. पौर्णिमेचा पूर्ण चंद्र झाला, आयुष्याच्या शेवटच्या क्षणामध्ये सुद्धा जनता जनार्दनाचं कोटकल्याण झालं पाहिजे हा विचार घेऊन या माणसं जगली. आणि म्हणून या माणसांचं स्मरण करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यातल्या त्यात नवीन पिढीला सांगणं त्याही पेक्षा गरजेचं आहे. हा स्वातंत्र्याचा तेजोमय सूर्य तुम्हा आम्हा सर्वांच्या पदरामध्ये असाच पडला नाही. या देशाच्या बहुजनांचं कोटकल्याण असंच झालं नाही. एवढ्या सुंदर उत्तुंग इमारती अशाच उभ्या झालेल्या नाहीये. या लोकांनी मोठा अट्टहास केलेला आहे. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांच्या संदर्भात तर मी शेकडो व्याख्यानं केली आहेत, तुम्हाला सर्वांना इथे बोलून गेलेलो आहे भाऊसाहेबांवरती. म्हणजे भाऊसाहेब एखाद्या लग्नात गेल्यानंतर सुद्धा डोक्यातली टोपी काढायची. आमच्या इथे यवतमाळला जाधवांच्या लग्नामध्ये आले, शोभादेवी जाधव मंगल कार्यालय, जाधवांच्या लग्नामध्ये ब्राह्मणांच्या बाजूला उभे राहिले भाऊसाहेब पंजाबराव देशमुख, डोक्यातली टोपी काढतायत आणि गावातले सगळे पाटील एका ठिकाणी जमले आणि त्यांना म्हणतात टाका याच्यामध्ये 1 आणि 2 आणि स्वाभिमान गहाण ठेवून लोकांकरता माधुकरी मागणारी माणसं आता समाजात नाही हो, अजिबात नाहीये. म्हणून या माणसांचं स्मरण केलं पाहिजे. आज भिकेचे डोहाळे लागलेले नेते आम्हाला दिसतात. या लोकांचं स्वप्न काय होतं? भयमुक्त आणि भूकमुक्त समाजाचं, सुजलाम सुफलाम समाजाचं. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी, राधे बोंडे सरकारांनी किंवा पंढरनाथ पाटलांनी शेतीच्या संदर्भामध्ये काम केलं, शिक्षणाच्या संदर्भामध्ये काम केलं, जलसंवर्धनाच्या संदर्भामध्ये काम केलं. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख म्हणजे पंजाबमध्ये आजही तुम्ही गेलेत तर पंजाब आणि हरियाणातले लोक काय म्हणतायत? यह पंजाब हमारा है. म्हणजे पंजाबराव देशमुख कोणाचं आहे? आमचा आहे. यह पंजाब हमारा आहे. काय काय ताकद होती या लोकांमध्ये. 1931 मध्ये ज्यावेळेस त्यांनी पहिल्यांदा डिस्ट्रिक्ट कौन्सिलला निवडून आले, त्यानंतर 1932 मध्ये ते डिस्ट्रिक्ट कौन्सिल सोडली, 27 ते 30 डिस्ट्रिक्ट कौन्सिल, 31ला ते मध्य प्रांत वराड सीपीआय बेराज स्टेटला निवडून आले भाऊसाहेब पंजाबराव. आणि तिथल्या स्टेट असेंब्लीमध्ये मंत्री म्हणून निवडून गेले, मंत्री झाले. त्यांच्याकडे कृषी होती, सहकार होती, शेती शिक्षण हे खातं होतं भाऊसाहेबांकडे. पहिलं बिल भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी 1932 मध्ये मांडलं, ते बिल होतं कर्ज लवाद बिल. कर्ज लवाद बिल आज आम्हाला सांगितलं जातं तर ते शेतकरी कर्जमाफी आलेली आहे. या ठिकाणी सदानंद देशमुख सर बसलेले आहेत. 12 मास ही कादंबरी आमच्या गावात आलेलं आहे ना, त्या गावात मला माहिती आहे की ज्यांना 10वी 9वी पर्यंतच शिक्षण नव्हतं, काळ आमच्या महाविद्यालयीन जीवनाचा होता, ती लोक सुद्धा पानात वाचत होते आणि डोळ्यातनं अश्रू उघळत होते त्यांच्या. त्या 12 मास कादंबरी वाचताना असं वाटत होतं की माझ्या व्यथा, माझ्या वेदना यांना शब्दबद्ध केलेल्या आमच्या सरांनी. ते या ठिकाणी मला म्हणजे आनंद होतो की ते समोर असताना मला बोलायला मिळत आहे. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख पहिला माणूस आहे ज्यांनी कर्जलवाद बिल मांडलं. त्यांनी सांगितलं की या देशातला कृषक हा धननिर्माता आहे आणि तो धननिर्माता निर्धन का आहे हा पहिला प्रश्न विचारला. आमच्या भारतातल्या लोकांना म्हणजे कार्ल मार्क्सने थेअरी मांडली शोषितांची आणि शोषण करणाऱ्यांची, त्या थेअरीचा जो मतितार्थ होता कार्ल मार्क्सने सांगितलं की जगभरातले भांडवलदार हे श्रमिकांचं शोषण करून भांडवलाची निर्मिती करतात आणि या भांडवलाच्या भरोशावर पुन्हा एकदा शोषण करतात. कार्ल मार्क्सची थेअरी आहे. श्रमिकांचं शोषण करून भांडवलदार हे अधिक गलेलट्ट होतात आणि त्या भांडवलाच्या बळावर पुन्हा आणखीन एकदा शोषण करतात. पण त्याही पलीकडची थेअरी माझ्या भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी मांडली. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख म्हणतायत संपूर्ण विश्वाचा पालन करता हा कृषक आहे.
जगाच्या पाठीवर सर्वात पहिले कृषक संस्कृती अस्तित्वाला आली. या कृषकांचं शोषण करून भांडवलाची निर्मिती झाली आणि या भांडवलाच्या बळावरती पुन्हा एकदा कृषकाचं शोषण सुरू झालेलं आहे. हा धननिर्माता निर्धन का आहे हा प्रश्न 1932 मध्ये ब्रिटिशांना विचारला आणि पहिल्यांदा कर्जलवाद बिल मांडलं. अत्यंत ताकदीने त्वेषाने भाऊसाहेबांनी ते बिल मंजूर करून घेतलं आणि या भारतातल्या शेतकऱ्यांना पहिल्यांदा कर्जमुक्त करण्याचं काम भाऊसाहेबांनी 1932 मध्ये केलं. शेतीसाठी काम करत होते. तुम्हाला माहिती आहे या भारतातली नव्हे जगातली पहिली कर्जमाफी कोणी केली? जगातली पहिली कर्जमाफी तुकाराम महाराज. यस, छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु आहे, आध्यात्मिक गुरु, जगद्गुरु तुकोबाणी. दोन भाग करून समान. जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्याकडे कितीतरी गावची सावकारकी आहे. अर्धी सावकारकीचे चोपडे त्यांच्या भावाकडे गेले आणि अर्ध्या सावकारकीचे गहाणखत तुकोबांकडे आले आणि तुकोबांकडे आलेले गहाणखत तुकोबा म्हणतात या गहाणखतांचं काय करू आणि दोन भाग करून समान कागद बुडविले उदकात. तुकोबांनी ती पूर्ण गहाणखत फाडली आणि भीमा इंद्रायणीमध्ये बुडून दिली आणि पहिली कर्जमाफी देण्याचं काम जगाच्या पाठीवर आमच्या बहुजन संतांनी म्हणजे जगद्गुरु तुकोबांनी केलं. दुसरी कर्जमाफी छत्रपती शिवबांनी दिली. तिसरी छत्रपती संभाजी महाराजांनी आणि आधुनिक भारतातली पहिली कर्जमाफी देण्याचं काम भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी केलं. 1932 मध्ये भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी दुसरं विधेयक आणलं आणि ते दुसरं विधेयक असं होतं की त्या विधेयकानंतर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांना मारून टाकण्याचे प्रयत्न झाले. त्यांना धमक्या यायला लागल्या. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांच्या विरोधामध्ये चारही शंकराचार्य चारही धर्मपीठाचे हे विरोधात उतरले, मैदानात उतरले आणि भाऊसाहेबांचं डोकं ठिकाणावर आहे का, याला मारलं पाहिजे, हा मूर्ख झालाय, हा येडेचाळे करतोय. सोपी गोष्ट नाही. 1932 मध्ये भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी देवस्थान संपत्ती अधिग्रहण बिल मांडलेलं आहे. या देशातल्या मठा मंदिरांमध्ये, चर्चमध्ये, गुरुद्वारांमध्ये, मस्जिदींमध्ये लाखो करोडो रुपये पडलेले आहेत. एकीकडे मठा मंदिरांमध्ये करोडो रुपये पडलेले असताना या देशातला शेतकरी, कष्टकरी, मजूर, हमाल, गुलाम, शोषित, वंचित, पीडित, उपेक्षित, आबाल, वृद्ध या सर्वांना अजूनही टिचभर पोटाची खळगी भरता येत नाही. त्यांच्या मुलांना शिक्षणाची सुविधा नाही आहे, आरोग्याची सुविधा नाही आहे, गावामध्ये शाळा नाही आहे आणि म्हणून मठा मंदिरातला पैसा बहुजनांच्या पोटा कल्याणाकरता खर्च झाला पाहिजे म्हणून देवस्थान संपत्ती अधिग्रहण बिल आजपासून 100 वर्षा अगोदर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी मांडण्याचा प्रयत्न केला. अर्थात ते विधेयक तेव्हाही मंजूर झालं नाही आणि ते विधेयक आजही मंजूर होणार नाही आणि ते विधेयक येणाऱ्या भविष्यातही मंजूर कधीच होणार नाही. का होणार नाही त्याची कारणं तुम्हाला माहिती आणि म्हणून या लोकांचा जो संघर्ष आहे ही सगळी बहुजन नायक आहे, सगळी बहुजन नायक आहे. या ठिकाणी राजे मुंडे सरकार हॉस्टेल उभं करतात, त्या ठिकाणी भाऊसाहेब पंजाबराव देशमुख हॉस्टेल उभे करतात. श्रद्धानंद बोर्डिंग, का बरं श्रद्धानंद नाव ठेवलंय माहिती तुम्हाला? स्वामी दयानंद सरस्वती यांनी या देशातला वैदिक धर्म नाकारून प्रार्थना समाजाची स्थापना केली आणि बहुजन समाजाला दिशा देण्याचं काम केलं. या स्वामी दयानंद सरस्वती यांचा सर्वात लाडका शिष्य आहे श्रद्धानंद. या श्रद्धानंदाचा खून केला. तू धर्माच्या विरोधामध्ये अपप्रचार करतोय म्हणून. म्हणजे एवढा ताकदीचा नंद संबंध आहे. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी श्रद्धानंदांचा इतिहास वाचलाय, स्वामी दयानंदाचा इतिहास वाचलेला आहे आणि म्हणून स्वामी दयानंदांच्या श्रद्धानंदांच्या स्मृतीप्रित्यर्थ भाऊसाहेब पंजाबराव देशमुख अमरावतीमध्ये श्रद्धानंद बोर्डिंग उभं करतात. कर्मयोगी गाडगे महाराजांनी पंढरपूरला, तुम्ही पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाला जर गेला ना, तो महान समन्वयक आहे, तो संविधानाचं प्रतीक आहे, भारतीय मूल्यव्यवस्थेचं प्रतीक आहे. आमच्या विठुरायाच्या समोर कुठली जात नाही, कुठलीच पात नाही, कुठली स्त्री पुरुष भेद नाही आहे. त्याच्यासमोर एकच धर्म आहे, तो माणुसकीचा धर्म आहे, मानवतेचा धर्म आहे. प्रत्येक जण एकमेकांच्या पावलावरती पाऊल टाकतो, पाया पडतो आणि माऊली म्हणतो. त्या विठ्ठल मंदिरामध्ये ज्यावेळेस चोखा मिळाला, कर्म मिळाला, हाकलण्यात आलं, हे सगळं कोणी वाचलं? कर्मयोगी गाडगे महाराजांनी वाचलं. आणि गाडगे महाराजांनी सुद्धा पंढरीच्या पांडुरंगाच्या समोर जर तुम्ही गेला, आज चोखामेळा धर्मशाळा, ज्या चोखामेळ्याला म्हणजे पांडुरंगाचे अलंकार चोरले म्हणून मंदिरातून हाकलून देण्यात आलेलं होतं, त्या सगळ्या कृतीचा बदला घेण्याकरता गाडगे महाराजांनी त्या ठिकाणी पंढरपूरला चोखामेळ्यांच्या नावाने धर्मशाळा उभारली. त्याच प्रकारे श्रद्धानंदांच्या नावाने बोर्डिंग भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी उभारलं. आणि गंमत बघा, बाबासाहेब आंबेडकरांचं नाव या ठिकाणी निघालं. ज्यावेळेस कर्मयोगी गाडगे महाराज मुंबईच्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये अंत्यवस्थ आहे, मृत्यूच्या अंतक्षयवरती आहे, त्यावेळेस गाडगे महाराजांनी बाबासाहेब आंबेडकरांना पत्र लिहिलं की बाबासाहेब, मला तुम्हाला भेटायची इच्छा आहे. बाबासाहेब आणि भाऊसाहेब यांचे सुद्धा ताकदीचे संबंध आहेत. बरं, आर्टिकल 340 ओबीसीचं रिझर्वेशन भारतीय संविधानामध्ये सर्वात पहिल्यांदा आलं आणि या आर्टिकल 340च्या संदर्भात इकॉनॉमिकल विकर सेक्शन, इकॉनॉमिकल बॅकवर्ड सेक्शन हा जो आहे,
हा भाऊसाहेबांच्या डोक्यामध्ये होता. भाऊसाहेबांच्या मनातली तगमग बाबासाहेब आंबेडकरांना कळत होती. भाऊसाहेब ज्यावेळेस चिंताग्रस्त असायचे त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, पंजाबराव मला माहिती आहे तुम्हाला कशाची चिंता आहे, तुम्ही काळजी करू नका. भारतीय संविधानामध्ये आर्टिकल 340 पहिल्यांदा, आर्टिकल 341 नंतर, आर्टिकल 342 त्याही नंतर, म्हणजे पहिले ओबीसीचं रिझर्वेशन, मग शेड्यूल ट्राईब आणि मग शेड्यूल कास्टचं रिझर्वेशन. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी मोठं, म्हणजे भारतीय संविधानातलं सुद्धा भाऊसाहेबांचं योगदान एक मोठा विषय होऊ शकतो. तो अर्थात व्याख्यानाचा विषय आज नाहीये. तर हे अनन्य संबंध बघा. गाडगे महाराज ज्यावेळेस अंत्यवस्था आहे आणि त्यांना उठता येत नाही, चालता फिरता येत नाही, त्यावेळेस गाडगे महाराजांनी पत्र लिहिलं बाबासाहेबांना, त्यांच्या स्वीय सहायकांना, आणि पत्रात सांगितलं की मला बाबासाहेबांना भेटायचंय. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कधीच कुठल्या महाराजांच्या बुवा बापू दीदी अंबाटंबाच्या पायावर पडले नाही आणि कधी बुवा बापू दीदी अंबाटंबाला ऐकायला गेले नाही. पण कर्मयोगी गाडगे महाराजांचं कीर्तन ऐकायला मात्र ते मुंबईमध्ये जा. गाडगे महाराजांचं कीर्तन असलं तर बाबासाहेब आंबेडकर पुण्यामध्ये जाऊन बसायचे. शेवटचं कीर्तन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नवी मुंबई पोलीस स्टेशनमध्ये झालेलं आजही युट्यूबवरती उपलब्ध आहे. आणि त्यामध्ये गाडगे महाराज म्हणतायत, बापो घरातले ताट वाटा इका लागला तरी चालय, पण पोरायले शिकायले नाही म्हणू नका. हे वाक्य कोणी दिलंय माहिती तुम्हाला? गाडगे महाराजांच्या मुखात हे वाक्य करून काय सुंदर इतिहास आहे. म्हणजे ते वेळ नाहीये, नाही ते एवढे सुंदर प्रसंग आहे. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी श्रद्धानंद नावाचं बोर्डिंग उभं केलं अमरावतीमध्ये. त्या बोर्डिंगमध्ये जवळजवळ 60 मुलं, पारद्याची पोरं आहेत, कुणब्यांची पोरं आहेत, तेली माळी साळी कोळी कोस्ती वाणी सगळ्या जातीतली मुलं आहेत. आणि सगळ्या जातीतली मुलं त्या ठिकाणी कुठे शिकतायत? श्रद्धानंद बोर्डिंगमध्ये शिकतायत. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख राजकीय दौऱ्यांवरती असायचे, सामाजिक दौऱ्यांवरती असायचे. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांना वेळ आणि उसंत नसायचा, परंतु भाऊसाहेब जेव्हा अमरावतीत यायचे सर्वात पहिल्यांदा बोर्डिंगमध्ये जायचे. गाडगे महाराजांना ही बातमी कळली की भाऊसाहेबांनी असं बोर्डिंग सुरू केलेलं आहे, तिथे गरिबांच्या घरातले, शेतकऱ्यांच्या घरातले मुलं शिकायला आहेत. आणि मग गाडगे महाराजांनी विचार केला की आपण आपल्या सहकाऱ्यांसोबत बोर्डिंगला गेलं पाहिजे. गाडगे बाबा श्रद्धानंद बोर्डिंगला जातात आणि बोर्डिंगला गेल्यानंतर प्रबोधनकार ठाकरेंच्या पुस्तकामध्ये हा पूर्ण प्रसंग वाचत असताना डोळ्यात अश्रू येतच आहे. ही माणसं कशी आणि काय उंचीची माणसं होती, काय ताकदीची माणसं होती आणि आपण किती करंट आहोत. गाडगे महाराज त्या बोर्डिंगला जातात आणि बोर्डिंगला गेल्यानंतर बघतायत की जेवायची वेळ झालेली आहे. पोरं जेवायला बसले आणि हातात भाकर घेतली, हातात भाकर आहे, भाकरवरती चटणी आणि पोरं हातात भाकर खाऊन राहिले. गाडगे महाराजांना वाईट वाटलं. भाऊसाहेबांना हॉस्टेल उभं केलं, पुस्तक आणले, ग्रंथालय आणले आणि पोट्यासाठी साधे ताटं नाही, वाट्या नाही, ग्लास नाही. गाडगे महाराज तसेच बाहेर निघाले आणि तिथेच सराफामध्ये बियाणे नावाचे ग्रस्त जे बाबासाहेब गाडगे महाराजांना मांडतात त्यांच्याकडे गेले आणि त्यांना म्हणले की मला 60 ताटं, 60 वाट्या आणि 60 गिलास द्या. आता ते रिक्षात 60 ग्लास टाकले, 60 वाट्या टाकल्या, 60 ताटं टाकले आणि श्रद्धानंद बोर्डिंगला गाडगे बाबा घेऊन आले आणि ते ताटं वाट्या ग्लास पोरांच्या हातात दिले आणि पोरांना सांगितलं की बाबा तू आता याच्यानंतर ताटं वाट्यांमध्ये जेव्हा हातामध्ये खाणं बरोबर नाही. गाडगे महाराज निघून गेले. भाऊसाहेब त्यावेळेस दिल्लीवरनं परत अमरावतीमध्ये आले, मुंबईवर जेव्हा यायचे त्यावेळेस ते पहिले बोर्डिंगला जायचे. बोर्डिंगला गेल्यामुळे पोरांनी सांगितलं की गाडगे बाबा आले होते आणि गाडगे बाबांना मला ताटं वाट्या ग्लास दिले आणि तिथेच गाडगे नगर आहे. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख गाडगे बाबांना भेटायला जातात आणि म्हणताय बाबा बरं केलं, धन्यवाद तुमचे, माझ्या पोरांना ताटं वाट्या गिलास आणून गेले. गाडगे बाबा म्हणतात पंजाबराव तुम्ही एवढं मोठं काम करताय, पोरांच्या हातात ताटं वाट्या ग्लास तुम्हाला वाईट वाटलं म्हणून मी आणून गेलो. भाऊसाहेब पंजाबरावांनी काय उत्तर दिलं? भाऊसाहेब पंजाबराव म्हणताय बाबा मला माफ करा, गाडगे बाबा मला माफ करा. माझ्या बहुजन समाजाची हजारो वर्षांपासूनची पोटाची खळगी येणं प्रकारे भरते आहे, परंतु त्याच्या बौद्धिक भूक ही हजारो वर्षांपासून जोडल्या गेलेली आहे. मला माफ करा, मला असं वारंवार वाटायला लागलं जेव्हा ताटं वाट्या ग्लास विकत आणायचा विचार माझ्या डोक्यामध्ये आला. त्यावेळेस माझ्या डोक्यामध्ये विचार यायचा बहुजन समाजासाठी ताटं वाट्या ग्लास विकत आणणं महत्वाचं आहे की त्या कोणाच्या हातामध्ये पुस्तकं देणं महत्वाचं आहे. माझा पावलं पुस्तकं विकत घेण्याच्या दिशेने वारंवार वळले. बाबा मला माफ करा. गाडगे महाराजांचे डोळे उघडले की खरंच बहुजन समाजाचं ज्ञान हिरावून येतो. हजारो वर्ष आम्हाला ज्ञानाचा अधिकार ठेवून ज्ञानाचा अधिकार नव्हता. या देशातल्या अभिजनांना अधिकार आहे, या देशातल्या उच्चवर्गीयांना अधिकार आहे, या देशातल्या उच्चवर्गीयांच्या घरातल्या स्त्रियांना सुद्धा अधिकार नाही. तो अधिकार मला पहिले प्रदान करायचा म्हणून ते पुस्तक काढण्याकरता माझी पावलं वळायची. मला गाडगे बाबा माफ करा. आणि त्यानंतर गाडगे बाबा तिथून पुढच्या कीर्तनामध्ये म्हणतायत बापू घरातले ताटं वाट्या विकायला लागला तरी चालत, पण पुरेच्या शिकारी नाही म्हणू नका. हे गाडगे महाराज चौथा मेळा नावाचे धर्मशाळा उभी करतात आणि मृत्यूच्या अध्यक्षतेवरती असताना बाबासाहेबांना पत्र पाठवतात. बाबासाहेब आंबेडकर मुंबईला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला, म्हणजे गाडगे महाराजांकडे बघा एवढ्या मोठ्या धर्मशाळा गाडगे महाराजांकडे एवढी मोठी धर्मशाळा आहे, एवढ्या मोठ्या शाळा उभ्या केलेल्या आहे, एवढी मोठी रुग्णालय उभी केली आहे, परंतु गाडगे महाराजांनी मृत्यूपत्र लिहून ठेवलं की माझ्या मरणात पश्चात
कोणी जरी माझ्या कुटुंबातला रक्ताच्या वारसातला कोणी जरी या संस्थांवरती अधिकार सांगायला आला तर त्याला सांगा तुझा या संस्थांमधल्या सुतईच्या तोड्यावरती सुद्धा अधिकार नाहीये. गाडगे महाराजांनी मृत्यूपत्र लिहून ठेवलं आणि हेच गाडगे महाराज बाबासाहेब आंबेडकरांना बोलवतात. बाबासाहेब आपल्या दादरच्या घरी उतरल्याबरोबर बाबासाहेबांच्या हातात पत्र पडतं. बाबासाहेब आपल्या सूर्य सहाय्यकाला म्हणतात गाडगे मामा असे मला बोलू शकत नाही, काहीतरी कारण असेल आणि त्या ठिकाणी निघतात. चौपाटीच्या जवळून जात असताना बाबासाहेब आंबेडकर दोन घोगरे विकत घेतात, एक आंधळ्याला आणि एक पांघरायला. त्यांना माहिती आहे गाडगे बाबा आपल्याकडनं काहीच घेणार नाही, पण आपण काहीतरी घेऊन गेलं पाहिजे. आणि म्हणून सूर्य सहाय्यक ड्रायव्हर आणि बाबासाहेब आंबेडकर त्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला येतात. बाबासाहेब आंबेडकर त्या वार्डात आहेत, गाडगे बाबा त्या वार्डामध्ये येतात. गाडगे बाबा बाबासाहेबांना बघितल्याबरोबर दरवाजामध्ये गाडगे बाबा उठून बसतात. बाबासाहेब आंबेडकर पुण्यामध्ये उभे राहतात. बाबासाहेब म्हणतात दोन घोगरी आली आहेत, एक आंधळ्याला एक पांघरायला. बाबासाहेब म्हणतात तुम्हाला माहित आहे की काही घेत नाही, मला काही बी नको आता, पण मला माफ करा. तुमच्यासारख्या एवढ्या मोठ्या विद्वान माणसाने, कायदा पंडित माणसाने, कायदा मंत्र्याने काही इथे बोलवलं, पण मी काय करू, माझ्याकडे चाललं तिथं होत नाही आणि शेवटची वेळ आहे, शेवटचा धक्का बसतोय म्हणून मला तुम्हाला बोलवावं लागलं. बाबासाहेब म्हणतात कशा करता बोलवलं तुम्ही मला? गाडी महाराज हळूच हातावरती खेळतात, उशाखाली हात टाकतात आणि उशाखावर एक कागद काढतात आणि तो कागद बाबासाहेब आंबेडकरांच्या हातामध्ये देतात. बाबासाहेब म्हणतात बाबा हे कशाच आहे, काय कागद? तर गाडगे बाबा म्हणतात बाबासाहेब तुम्ही ज्या जातीत जन्माला आले ना त्याच समाजात कर्ममेळा चोखामेळाचा जन्म झाला होता आणि मध्ययुगीन भारतामध्ये पंढरपुरात त्याचा लय छळ केला आणि म्हणून मी त्याच्या नावानं धर्मशाळा उभी केलेली आहे. पंढरपुरात चोखामेळा धर्मशाळा. ही धर्मशाळामध्ये तुमच्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीने दान द्यायची आहे आणि त्याचे हे व्हील आहे, त्याचे हे बक्षीसपत्र आहे. ते बक्षीसपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हातात गाडी महाराज देतात. काय ताकदीचे संबंध. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख 1952 ला ज्यावेळेस सर्वात पहिल्यांदा निवडून आलेले आहेत अमरावतीतून आणि कृषी मंत्रिपदाची, सहकार मंत्रिपदाची शपथ घेतात ना मित्रांनो, ही माणसं कशी होती? त्यावेळेस अमरावतीला भंडारा रेल्वे स्टेशनवर उतरून भाऊसाहेब येणार आहे की गाडगे महाराजांना वाता फेरी ते पंचवटी स्क्वेअर आहे ना तिथपासून तर शिवाजी चौकापर्यंत गाडगे महाराज पहाटे झाकती उठून सडा सारवण करतात, रांगोळ्या टाकायला लावतात आपल्या कार्यकर्त्यांना, बहिणी मंडळीला रांगोळ्या टाकतात, हार घेऊन गाडगे बाबा तिथे बसले आहेत. गोपाला देऊन केलं गोपाला करत बसलेले आहे आणि भाऊसाहेब पंजाबराव देशमुख जसे येतात ऍम्बेसिडर कारमध्ये उतरतात. आपण चित्रपटामध्ये सुद्धा बघितलं असेल भाऊसाहेब पंजाबराव देशमुख गाडीतून उतरल्याबरोबर गाडगे महाराज धावत जातात, भाऊसाहेबांच्या गळ्यामध्ये माळ टाकतात आणि लगेच भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांच्या चरणाला स्पर्श करायला जातात. या मुलीचे त्या मुलीत कसं असतं? भाऊसाहेब पंजाबराव देशमुख म्हणताय बाबा काय करताय तुम्ही? तुम्ही आमच्यापेक्षा कर्तृत्व आणि विचार आणि मरण आता तुम्ही आमच्या पाया पडतात. नाही भाऊसाहेब, तुम्ही शेतकऱ्याच्या घरात जन्माला येऊन या देशाच्या स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री झाला, तुम्ही बाळांना तुमच्या पायामध्ये पडू द्या. भाऊसाहेब म्हणतात नाही, तुम्ही आमच्या पाया पडायचं नाही, आम्हाला तुमच्या पाया पडू द्या. दोघे एकमेकाला पाया पडू देत नाही, दोघे एकमेकाला घट्ट आलिंगन घालतात. गाडगे महाराजांच्या डोळ्यातले अश्रू भाऊसाहेबांच्या पाठीवर आणि भाऊसाहेबांच्या डोळ्यातले अश्रू गाडगे महाराजांच्या पाठीवर पडलेले आहेत. हे अनोन्य संबंध होते आमच्या, हे ताकदीचे संबंध होते. भाऊसाहेब असेल, कर्मवीर भाऊराव पाटील असतील, गाडगे महाराज असतील, आमचे पंडितनाथ पाटील असतील. आज परत एकदा या महापुरुषांच्या विचारांचं स्मरण आणि सातत्याने हा विचारांचा यज्ञकुंड धगधगता ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. कारण सामाजिक मूल्य माना टाकून मरतायत, नैतिक मूल्य माना टाकून मरतायत, कौटुंबिक मूल्य माना टाकून मरतायत आणि राजकीय मूल्यांच्या संदर्भात न बोललेलं बरं. काल कुणीतरी मस्ती केली म्हणे संसदेत, काल कुणीतरी मस्ती केली म्हणे संसदेत, माणसाने माणुसकी सस्ती केली म्हणे. काल कुणीतरी मस्ती केली म्हणे, माणसाने माणुसकी सस्ती केली म्हणे. सावध भारे गवा ज्वारीच्या दाण्यांनो, कारण आता बुजगावण्यानंच पाखरांसोबत दोस्ती केली म्हणे. आता आपले वावर शिल्लक राहणार नाहीये. अत्यंत भयंकर. आपल्याला कळत नाहीये या देशातला बहुजन समाज, या लोकांनी ज्ञानाचे दीप प्रज्वलित केले म्हणून तलाठी, पटवारी, ग्रामसेवक, मास्तर आपण लागलो. परंतु आज बहुजनांच्या शाळा बंद करणं चालू आहे, पूर्ण शाळा बंद करणं चालू आहे. 1,00,000-1,50,000 लाखाच्या वरती शाळा बंद पडलेल्या आहेत. हे जिवंत स्मारक आहेत. मी मागल्या वेळेस बोललेलो होतो या प्रज्ञामंचावरनं की स्मारक आहेत, जिवंत स्मारक. भाऊसाहेबांच्या, पंढरीनाथ पाटलांच्या, राधे भोंडे सरकारांच्या स्मृतींना उजाळा देणं म्हणजे फक्त त्यांच्या प्रतीकांना हार चढवणं नव्हे. केली पाहिजे पूजा. कशाची केली पाहिजे? व्यक्तीपेक्षा व्यक्तित्वाची पूजा कशाची केली पाहिजे? तोच समाज प्रगतीपथावरती जातो जो समाज
व्यक्तीपेक्षा व्यक्तित्वाची, माणसापेक्षा माणुसकीची आणि चित्रापेक्षा चरित्राची, प्रतिमेपेक्षा प्रतिमेची पूजा करतो, तोच समाज प्रगतीपथावरती जात असतो. आम्ही प्रतीकांमध्ये अडकून पडलेलो आहोत, आम्ही इन्स्टंटच्या काळात आलेलो आहोत, आम्ही रीलमध्ये अडकून पडलेलो आहोत. आमच्या डोळ्यामध्ये 24 तास धूळ फेकणं चालू आहे. प्रतीक प्रतिमा जाणीवपूर्वक फेकणं चालू आहे. त्या प्रतिमेपर्यंत आम्हाला पोहोचूच दिला जात नाही. कॉन्स्टंटचा जमाना शिल्लकच राहिलेला नाही. पोरांना आजकाल भाषण आवडत नाही. आणि म्हणून या महापुरुषांचा जो विचार आहे त्या प्रतिमेपर्यंत, त्या चरित्रापर्यंत, त्या विचारांपर्यंत आपल्याला नवीन पिढीला न्यावं लागेल, सांगावं लागेल, बाबा रे तुझे काही जगतो आहे, कुणीतरी गाडून घेतलं. आमच्या सावित्रीबाईंनी शेणा दगडाचा मार खाल्लेला आहे, रक्ताने भळभळ माखायची, त्यानंतर बिडवाड्यामध्ये जायची. महात्मा ज्योतिबा फुलांवरती प्रेम करत होता त्याचा बाप, परंतु महात्मा ज्योतिबा फुल्यांना घराच्या बाहेर हाकलावं लागलं. सनातनांनी सांगितलं की तुला फुल्यांना, महात्मा फुल्यांना त्यांच्या वडिलांना सांगितलं की तुझ्या पोराला ज्योतिबाला घराच्या बाहेर काढलं तर ठीक, नाही तर त्याला आम्ही जात बहिष्कृत, धर्म बहिष्कृत करू. महात्मा ज्योतिबा फुल्यांना ज्यावेळेस घराच्या बाहेर काढलं, त्यांना घरात घेणारा मुसलमान होता. आता झेंडा फडकवण्याचा उल्लेख या ठिकाणी केला. माहिती तुम्हाला, 9 ऑगस्ट 1942 ला या स्वतंत्र भारतासाठीचं सर्वात मोठं आंदोलन ग्वालियर टँक आमच्या मुंबईला आझाद मैदान ज्याला आपण म्हणतो, त्या क्रांती मैदानावरती झालं. 8 ऑगस्टच्या मध्यरात्री पंडित जवाहरलाल नेहरू, ॲडव्होकेट मौलाना अबुल कलाम आझाद, सरदार वल्लभभाई पटेल, महात्मा गांधी या सर्वांना तुरुंगात डांबलेलं होतं. त्यावेळेस 21 वर्षाची एक महिला, मुस्लिम समाजाची, अरुणा असफ अली नावाची, त्या अरुणा असफ अलीनी 9 ऑगस्टला या मुंबईच्या ग्वालियर टँकवरती तिरंगा फडकवला. ती मुस्लिम होती. आज जे धार्मिक कॉन्फ्लिक्ट निर्माण केलं जात आहे, धर्माधर्मामध्ये विद्वेष, जाती जातीमध्ये विद्वेष, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जहर कालवला जात आहे. या जहरामुळे संपूर्ण समाज विखुरलेला आहे, एक संघ व्हायला तयार नाही. गम नहीं मुझे इस बात का, गम नहीं मुझे इस बात का, कोई हिंदू मरा, कोई मुस्लिम, कोई सिख या कोई ईसाई मरा, गम तो मुझे सिर्फ इस बात का है कि मजहब के नाम पर शैतान को जिंदगी मिली और इंसान मर गया. धर्माच्या नावावरती फक्त आणि फक्त शैतान जिवंत करतायत, नाचतायत, टाळूवरती नाचतायत. आज या देशातल्या सत्ताकर्त्या लोकांना बहुजनांचं काही घेणं राहिलं, कुठलं काही घेणं राहिलेलं. शेतकऱ्यांच्या आत्महत्या किती होत आहेत. म्हणजे टिकरी बॉर्डरवर, सिंगूर बॉर्डरवरती भाऊसाहेब पंजाबराव देशमुख जिवंत असते झालं असतं. जगातली सर्वात मोठी कृषी प्रदर्शनी, न भूतोच न भविष्यती, एवढी सर्वात मोठी कृषी प्रदर्शनी भरवण्याचं काम भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी त्या काळात 1959 साली केलेलं आहे. 92-93 दिवस चालली कृषी प्रदर्शनी. त्या प्रदर्शनीच्या उद्घाटनाला युएसचा प्रेसिडेंट येतो, त्या प्रदर्शनीच्या समारोपाला रशियाचा प्रेसिडेंट येतो. आणि त्यावेळेस ज्या काळामध्ये भारताची लोकसंख्या 35 कोटी आहे, त्या 35 कोटी लोकांपैकी 2 कोटी लोकांना भारतातल्या आधुनिक शेती कशी केली पाहिजे हे दाखवण्याकरता पंजाबराव देशमुख दिल्लीला घेऊन जातात. शेतकऱ्यांचे वसी आहेत. भारत कृषक समाजाची स्थापना केली त्यांनी, सहकारी सोसायट्याच्या स्थापना केल्या, खरेदी विक्री संघाची स्थापना केली, मधुमक्षिका पालनाची स्थापना केली, ग्रीन रिव्होल्युशन, पिंक रिव्होल्युशन, व्हाईट रिव्होल्युशन भाऊसाहेबांचे स्वप्न राहिलेले आहेत. आपल्या राधे मुंडे सरकारांनी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पतसंस्था या बुलढाणा तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये उभ्या केल्या. ते सुद्धा मध्यवर्ती बँकेवरती केले. त्यानंतर आपल्या महाराष्ट्राच्या शिखर बँकेवरती सुद्धा केले. सहकारामध्ये राधे मुंडे सरकारांनी सुद्धा मोठं काम केलं. या लोकांचं काम सांगावं तेवढं कमी आहे मित्रांनो. इतकं मोठं व्यापक काम या लोकांनी केलं. म्हणजे भाऊसाहेबांबद्दल काय काय सांगावं. भाऊसाहेबांनी सुद्धा आपल्या मृत्यू पश्चात आपल्या मुलांना, आपल्या बायकोला नाही दिलं. या ठिकाणी मेटकर साहेब आपली सगळेजण माहिती आहे. म्हणजे भाऊसाहेबांच्या मृत्यू पश्चात आमच्या यवतमाळ जिल्ह्याचे सुपुत्र बाबासाहेब घारपळकर, म्हणजे भाऊसाहेबांनी सांगितलं नाही की मी मेल्यानंतर विमलताई देशमुख यांनाच संस्थेचं अध्यक्ष करा. विमलताई देशमुखांचा पराभव झाला, कारण भाऊसाहेबांनी जिवंतपणे सांगून टाकलं होतं की माझा सक्सेसर कोण असणार आहे, बाबासाहेब घारपळकर असणार आहे. आपल्याला माहिती आहे. म्हणजे स्वतःच्या सख्या बायकोला सुद्धा येऊ नाही दिलं. हे जे उभं केलेलं आहे इथं तुझा काही स्थान नाहीये, हे बहुजनांच्या सर्वांच्या श्रमाच्या कष्टाच्या पैशातनं उभं झालेलं आहे. आणि म्हणून बाबासाहेब घारपळकर यांना भाऊसाहेबांनंतर प्रेसिडेंट बनवण्यात आलं. आणि स्त्री पुरुष या ठिकाणी महिला सुद्धा आहेत. मला माहिती आहे भाऊसाहेबांनी मध्य भारतातला पहिला आंतरजातीय विवाह केला. पहिला आंतरजातीय विवाह या ठिकाणी उल्लेख केला की बोंडे सरकारांना सांगितलं की त्यांनी गरिबाच्या घरामध्ये पोरगी द्या. पंढरनाथ पाटलांनी सांगितलं. तर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी पहिला मध्य भारतातला आंतरजातीय विवाह केला विमल वैद्य यांच्यासोबत. आणि तो विमल वैद्य यांच्यासोबत विवाह लावून देण्याकरता कोण आहे तिथे? प्रबोधनकार ठाकरे आहे, दिनकरराव जवळकर आहे, केशवराव जेदे आहेत. ही माणसं आहेत मातब्बर त्या काळातली, ब्राह्मणेतर चळवळीचं नेतृत्व करणारी. आणि 7.5-8 लोकांच्या उपस्थितीमध्ये आज पाटील देशमुख कुणबी मराठा हा मॅ डोम्यानं लग्न. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी सांगितलं याच्यातच तर मरून राहिलो आपण. पण आजही तेच चालू आहे. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी मात्र त्या काळामध्ये 7.5-8 लोकांच्या उपस्थितीमध्ये लग्न लावलं. काय प्रसंगच आहे. म्हणजे 1 तास झालेला मी किती बोलावं. सिटी कोतवालीमध्ये भाऊसाहेब पंजाबराव देशमुख ज्यावेळेस वकिली करतायत ना, सगळ्या वकील मित्रांनी सांगितलं भाऊसाहेबांना, पंजाबराव
तिकडे गेले आणि तिकडेच लव्ह मॅरेज करून आले. लव्ह मॅरेज नव्हतं भाऊसाहेबांचं. भाऊसाहेबांना सांगितलं होतं प्रबोधनकारांनी, तू चळवळी आहे, तू चळवळीत काम करतो, तशीच चळवळी ही मुलगी आहे, तुम्ही दोघं एकत्र आले तर चांगलं काम करू शकता आणि म्हणून विमल वैद्य ही तुझ्यासाठी योग्य पत्नी आहे. प्रबोधनकारांनी सांगितलं, भाऊसाहेबांनी लग्न लावलं. मग भाऊसाहेबांकरता स्थळ कोणाकोणाचे आलेले? सयाजीराव गायकवाड यांची पुतणी आहे, वरखेडचे दादासाहेब बोके, विदर्भातला सर्वात श्रीमंत माणूस आहे. वरखेडला आजही जर तुम्ही गेलात तर तिथे माड्या गाड्या पाहायला मिळतात, आपल्याला वाडे पाहायला मिळतात त्यांचे. तर दादासाहेब बोके म्हणतात, माझ्या पोरीसोबत लग्न करा पंजाबराव, तुम्हाला पाहिजे ते द्यायला तयार आहे, पाहिजे तो हुंडा द्यायला तयार आहे, पाहिजे ती जमीन द्यायला तयार आहे. बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड म्हणतात पंजाबरावांना, माझ्या पुतणीसोबत लग्न करा, तुम्हाला हवं ते द्यायला तयार आहे. पंजाबराव म्हणतात, मला जाती अंताची लढाई लढायची आहे, या समाजाला मला डिकास्ट करायचं आहे आणि त्याचा आदर्श मी माझ्या जीवनात घालून दिला पाहिजे आणि म्हणून आंतरजातीय विवाह करतात. 30, 7.5-8 लोकांच्या उपस्थितीमध्ये करतात. प्रार्थना समाजामध्ये मुंबईला जाऊन लग्न करतात. मुंबईवरनं लग्न करून ज्यावेळेस भाऊसाहेब अमरावतीला आले, अमरावतीचे मित्र म्हणतायत, काय पंजाबराव तिकडे एकटे लग्न दिलं, आम्हाला काही पंगत बिंगत दिली नाही, तुम्ही काही रिसेप्शन दिलं नाही. भाऊसाहेब म्हणतात, ठीक आहे, तुमची इच्छाच आहे, मी रिसेप्शन द्यायला तयार आहे. एक काम करा, सिटी कोतवालीमध्ये रविवारच्या दिवशी आपलं कोर्ट नसतं, संध्याकाळला छान बेत आखूया, मेजवानी ठेवूया. हे बोलके सुधारक होते. लाख बोलक्या ओळी थोर एकची माझा कर्तबगार, राष्ट्रानंतर नेहमी म्हणायचे. बोलणारे प्रवीण देशमुखांसारखे बोलके एवढे खूप येतील, कृतीतनं जगणारी माणसं असायला पाहिजे. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख फक्त बोलके सुधारक नव्हते, करते सुधारक होते. इंग्रजीचं प्रचंड ज्ञान, म्हणजे इतके अस्खलित इंग्रजी बोलायचे. सरदार वल्लभभाई पटेल, भाऊसाहेब पंजाबराव देशमुख, मौलाना आझाद हे इंटरनल कॅबिनेट ज्यावेळेस आहे, पॉवर एक्सचेंज होत आहे भारताचं 1945 नंतर, त्या काळामध्ये पंजाबराव देशमुखांना विचारात घेतलं जात होतं. एवढं इंग्रजीवरती प्रभुत्व भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबरीने इंग्रजी ते बोलायचे. कॉन्स्टिट्यूशनल डिबेटमध्ये सर्वात जास्त पार्टिसिपेंट भाऊसाहेब पंजाबराव देशमुख राहिलेले आहेत. सर्वात जास्त अमेंडमेंट भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी सुचवलेल्या आहेत. या देशातल्या शेतकऱ्यांच्या मुलांकरता रिझर्वेशन असलं पाहिजे, याची मागणी भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी केली. काकासाहेब कालेलकर आयोगाचं गठन झाल्यानंतर विदर्भातल्या तमाम मराठ्यांनी आपल्या कोतवाल बुकावरती, आपल्या खरेदीवरती, आपल्या टीसी वरती कुणबी लिहिलं पाहिजे, हे गावोगाव सांगत कोण फिरले? भाऊसाहेब पंजाबराव देशमुख फिरले. अनेक गोष्टी सांगता येते. परंतु भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी रिसेप्शन ठेवलं. गंमत बघा. आणि रिसेप्शनला सगळे मित्र, त्यांच्या बायका, त्यांची मुलं आले. 100-200 लोकांचं रिसेप्शन. आणि छान वाढपी म्हणजे वाहन न करणारे पांढरे शुभ्र वस्त्र घालून, स्वयंपाक करणारे पांढरे शुभ्र वस्त्र घालून सुंदर प्रसंग जेवणाचा मेजवानी त्या ठिकाणी झडली. आणि मेजवानी झाल्यानंतर सगळे मग पंजाबरावांना आणि विमलताईंना भेटून निघायला ज्यावेळेस परतीला निघाले, त्यावेळेस सगळे मित्र म्हणाले, पंजाबराव काय सुंदर मेजवानी दिली राव तुम्ही, एकदम सुंदर रिसेप्शन होतं. आणि जेवण कसं झालं? पंजाबरावांनी विचारलं. जेवण एक नंबर, अत्यंत सुग्रास जेवण झालं. मग त्यानंतर पंजाबरावांनी सांगितलं, मित्रांनो तुम्हाला माहिती आहे हे जेवण बनवणारे आणि तुम्हाला वाढणं करणारे कोण आहे? जेवण बनवणारे आणि वाढणं करणारे मेहतर समाजाचे, महार समाजातले, मातंग समाजातले मुलं आहेत. ज्या काळामध्ये मी माझ्या आजोबांचा काळ बघितलेला आहे, आमच्या घराच्या वाड्याच्या बाहेर फुटके कपट ठेवले जायचे. अस्पृश्य समाजातला माणूस जर चहा प्यायला आला तर. आणि 1927 मध्ये भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचं लग्न झालेलं आहे. आणि 1927 मध्ये आजपासून 100 वर्षा अगोदर भाऊसाहेब आपल्या मित्रांना सांगतायत, अरे तुम्ही ज्यांच्या हातातलं जेवण जेवलेलं आहे ते मेहतर समाजाचे मुलं आहे. हे घरी जाऊन किती शिव्या भाऊसाहेबांना दिल्या असतील, तोंडात बोट टाकू टाकू ओकले. म्हणजे ही क्रांती आहे स्वतःच्या कृतीतनं करून दाखवली भाऊसाहेबांनी. शामराव बापू देशमुखांचा ज्यावेळेस मृत्यू झाला त्यावेळेस विमलताई अत्यंत अगतिक होऊन म्हणतायत, अरे पंजाबराव तू माझं काहीच ऐकत नाही, लग्नाचं ऐकलं नाही, शिक्षणाचं ऐकलं नाही, तुला एवढे चांगले स्थळ चालू झाले ऐकले नाही, आता तरी ऐक, माझ्या नवऱ्याला त्या परलोकात शांती मिळाली पाहिजे म्हणून दशक्रिया केली पाहिजे रे, तुम्ही तेरवी केली पाहिजे, गोड घास टाकला पाहिजे. रॅडिकल, रॅशनल, प्रोग्रेसिव्ह विचारायचे, क्रांतिकारी विचारांचे. पंजाबरावांना ह्या सगळ्या कर्मकांड माहित नाहीये, मान्य नाहीये, कारण तुकोब्बांचा विचार वारसा पंजाबराव चालतायत. जगद्गुरु तुकोब्बा म्हणतायत, जिते नाही अन्न मेल्यावरी पिंड दान, हे तो चाळवा चाळवीचे कारण केले आपणाशी आपण. तुकोब्बा म्हणतायत, जिवंतपणे घरातल्या म्हाताऱ्यांना हेडच नाडस करायचं, म्हातारीला हेडच नाडस करायचं आणि मेल्यावर पिंडदान करायचं, गाव पंगत द्यायची. कोणी सांगितलं हे? अरे जिवंतपणीच आपल्या आई वडिलांची सेवा करा. तुकोब्बांनी सांगितलं, आपल्या घरामध्येच आपला विठ्ठल आहे, आपल्या घरामध्येच आपली रुक्मिणी आहे, ती विठ्ठल आणि रुक्मिणी म्हणजे तुमचा माय आणि तुमचा बाप आहे, त्याची सेवा करा. तुकोब्बांनी सांगितलं. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी अगदी शेवटपर्यंत शामराव बापू देशमुख आणि राधाईची सेवा केलेली आहे. आणि राधाई म्हणतायत, पंजाबराव तू काही कर राजा, पण मला पितर जीव घालायचेच आहे. मी बाबासाहेब ऍडव्होकेट बाबासाहेबांचं सुद्धा अभिनंदन करेन की स्मृतींचं जतन करण्याकरता आपण अकर्मास करतो,
सर्वपितृ अमावस्येला त्यावेळेस गोड घास टाकतो, बरोबर आहे का नाही, त्यांचं स्मरण करतो. परंतु स्मरण किंवा प्रतिकांचं आणि प्रतिमांचं न करता विचारांचा जागर करण्याचा इनिशिएटिव्ह हा संस्थेने घेतला, आपल्या शाळेने हा इनिशिएटिव्ह घेतला. आपण घडवून आणतायत. आपण सुद्धा खरंच, मी मार्गदर्शक तर नाही आहे, मला एवढं मार्गदर्शक बोलत होतात तुम्ही, कारण मी सगळ्यात लहान वयाचा माणूस दिसतो या सर्वांमध्ये, तुम्हा सर्वांमध्ये. आणि म्हणून माझ्या बुद्धीला, सतत विवेक बुद्धीला जे पटतं ते मांडण्याचा प्रयत्न मी केला. संत कबीर सुद्धा म्हणतायत, जीते बाप को रोटी ना देवे मरे बाद पछतायो, मुठभर चावल छत पर फेकवर बाप कवा बनावे. बापाला उपमा कोणची देता कावळ्याची. असो त्या कुलात मी जाणार नाही. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांना विमलाई म्हणतायत की मला पितर जीव घालायचे आहे, तू काही कर. आपल्या नातवाला 13 कुळातले 13 लोक बोलवा लागते. एक मुका पितर सुद्धा जीव घालावा लागतात. इच्छा आहेच ना पितर जीव घालायची, ठीक आहे. पण मी ज्या कुळातले पूर आणेन, मी ज्या कुळातले लोक आणेन, मी ज्या कुळातले नातेवाईक आणेन, त्यांचेच पाय तुला धवावं लागेल आणि त्यांचेच पितर तुला जीव घालावं लागेल. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख पापडवरनं एम्बेसिडर कार्ड घेऊन कुठं येतात, अमरावतीला श्रद्धानंद बोर्डिंग मध्ये येतात. पारधी समाजाचे सगळेच्या सगळे पोरं गाडीमध्ये बसवतात, पारधी समाजाच्या पोरांना घरी घेऊन जातात आणि आईला सांगतात, आई धू यांचे पाय, हेच आपल्या कुळाचे वारस आहे. क्रांती आहे साहेब, ही क्रांती आहे. क्रांती अशीच होत नसते. क्रांतीची पायवाट ही नेहमी स्मशानातून जात असते. सहन करावं लागलं नसेल त्यांना. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांवरती मारेगिरी टाकण्यात आले होते. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांना प्रचंड विरोध झालेला आहे. परंतु क्रांतीची वाट ही नेहमी स्मशानातून जात असते. तिथे जळणाऱ्या चितांकडून भ्यायचं नसतं, तिथून उचलायचा असतो एक अंगार, जो ठरेल भावी क्रांतीचा शृंगार. ही क्रांतिकारणी करता भाऊसाहेबांनी हा अंगार हातामध्ये उचललेला होता. फार त्यांच्या पोरांचे पितर जीव घातले साहेब. ही अशी माणसं होती, की इतक्या ताकदीची माणसं होती. महात्मा ज्योतिबा फुले आजच्या पोरांना सांगितलं पाहिजे. आजच्या पोरांना म्हणजे एवढं वेळ लागलेलं आहे. आता मुलं नाही आहेत म्हणून, म्हणजे पोरं एवढे रीलमध्ये, इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटरवरती अडकलेले आहेत आणि नको त्या वयात नको त्या गोष्टी करतायत. मुलांना सांगितलं पाहिजे. मित्रांनो, हा प्रसंग सांगेल आणि मी थांबेल, कारण आपल्याला जेवण पण करायचं आहे. बोलायला काय आपण किती वेळ बोलू शकतो. याही अगोदर मी आपल्या इथून बोललेलं आहे, वेगळ्या विषयावरती बोललेलो होतो. परंतु हा एक प्रसंग सांगेल. माणसं कशी असतात. आपल्या पोरांना रोमियो ज्युलिएट माहिती आहे, हीर रांझा माहिती आहे ना, शहाजहान मुमताज माहिती आहे, बाजीराव मस्तानी माहिती आहे. त्यांना सांगा जगातली सर्वात रोमॅन्टिक स्टोरी सांगा पोरांना. हा रोमॅन्टिसिझम सुद्धा नवीन पोरांपर्यंत पोहोचला पाहिजे. म्हणजे सत्यशोधक पंढरीनाथ पाटील हे महात्मा ज्योतिबा फुल्यांकडनं तो सत्यशोधनाचा वारसा घेतात. ही माणसं परस्पर पूरक कशी आहे. हंटर कमिशनच्या समोर महात्मा ज्योतिबा फुले उभे राहतात आणि महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात की माझ्या बहुजनांकरता मोफत आणि सक्तीचं शिक्षण असलं पाहिजे. 0 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना मोफत शिक्षण असलं पाहिजे. आणि करवीर संस्थांचे अधिपती, राजा आदी कृषी आपण ज्यांना म्हणतो, जे गंगाराम कांबळेच्या हॉटेलमध्ये जाऊन चहा प्यायचे, नाश्ता करायचे, राजा गंगाराम कांबळेच्या हॉटेलमध्ये इसवी सनाच्या 18व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये एक राजा सुद्धा जातोय. आणि त्या करवीर संस्थांच्या अधिपतींनी महात्मा ज्योतिबा फुल्यांचं हंटर कमिशनने ऐकलं नाही, पण महात्मा फुल्यांना कोणी ऐकलं? राजर्षी शाहू महाराजांनी 1902 मध्ये आपल्या करवीर संस्थांमध्ये आरक्षणाची मुहूर्तमेढ रोवली आणि मोफत आणि सक्तीचं शिक्षण राजर्षी शाहू महाराजांनी सुरू केलं. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या संघर्ष भक्ती चळवळीने सुरू केलेला आहे. संत नामदेवांनी सुरू केला, नाथांनी सुरू केला. हाच संघर्ष तुकोबांपर्यंत आलेला आहे. असो त्या खोलामध्ये जात नाही, परंतु हाच विचार वारसा महात्मा ज्योतिबा फुल्यांनी दिला, राजर्षी शाहू महाराजांनी दिला. राजर्षी शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुल्यांना जे अभिप्रेत होतं, भारतीय संविधानाच्या माध्यमातून या सगळ्या उदात्त मानवी मूल्यांना संवैधानिक मूल्य प्रदान करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. आणि हाच विचार वारसा पंढरीनाथ पाटलांनी चालवला. तर मी तुम्हाला रोमॅन्टिक स्टोरी सांगत होतो. जगातले सर्वात आयडियल कपल आमच्या पोरांना काय सांगितले पाहिजे. पोरांना आजकाल माहितीये, पोरांना माहितीये बोलो जुबा केसरी, जंगली रमी पे आवना महाराज. आपण हे युट्यूब उघडलं की तो अजय देवगण येतो, तो शाहरुख खान येतो. हा ऐकून झालेले पोरांचे. समाजातले सोशल कॉन्शियस कीपर हरवलेलेच आहेत. आपल्याला आठवत असेल, मलाही आठवतं आपलं बालपण. ज्या गावखेड्यामध्ये गेलो, गावखेड्यामध्ये पतंग उडवत असो आपण, कांचे खेळत असो आपण, आणि गावातला बुजुर्ग मानव झाला लगेच दपटायचा. संध्याकाळ झाली अजून का कंचे खेळतोय, आपण लगेच कंचे फेकून द्यायचो. गावातला बुजुर्ग माणूस जाताना दिसला तर हातातली चिलीम, हातातली बिडी मागं फेकून द्यायची. हा धाक होता समाजाचा. आज समाजाचं प्रचंड नैतिक अधपतन झालेलं आहे. आणि कोणी रागवणारा राहिलं नाही. रागवणारा असला तर उलट उत्तर आज मिळतात. का मिळत आहेत? कारण समाजासमोरची सगळी आदर्श हरवत चाललेली आहे. आजच्या मुलांसमोरचे आदर्श हरवत चाललेले आहे. आम्हाला रमाईचा संघर्ष दाखवला जात नाही, आम्हाला अहिल्या दाखवल्या जात नाही, आम्हाला सावित्रीमाई दाखवल्या जात नाही, आम्हाला जिजाऊ माँसाहेब
ज्या जिजाऊ मासाहेबांना डोळे लागलेले आहेत, ती लखुजी जाधवांची कन्या याच विदर्भामधली, आमच्या सिंदखेड बुलढाणा जिल्ह्यामधली आमची जिजाऊ मासाहेब पुणे, सुपे, चाकण, इंदापूर परगण्याची जहागिरी मिळते. यवनांचा आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, बरीचशाही, मुघलशाही, पोर्तुगीज, डच, फ्रेंच, इंग्रज या तमाम पातशाही भारतावरती राज्य करत असताना बालशुभांच्या कोवळ्या हातामध्ये शमशीर देते आणि शुभांना सांगताय, माझ्या सौभाग्याचं लेणं जरी तुला आडवा आलं स्वराज्य उभं करताना तरी सुद्धा त्याची तमा बाळगायची नाही. कारण जिजाऊ मासाहेबांनी तलवारीच्या धारेचं पाणी पिलेलं होतं. कारण जिजाऊ मासाहेबांना राखाड खाण्याचे डोळे लागलेले नव्हते. आमच्या आया बहिणींना राखड खाण्याचे, चिंचा बोरं खाण्याचे, आता पाणीपुरी खाण्याचे डोळे लागतात. आऊसाहेबांना डोळे कशाचे लागायचे? मी तलवारीच्या धारेचं पाणी पिते आहे, मी अश्वावरती आरूढ होते आहे, मी त्या दरकोट बुर्जा किल्ल्यांवरती स्वैरसंचार करते आहे, मी नियतीच्या छाताळावरती माझ्या स्वराज्याचा भगवा ध्वज फडकवते आहे. हे डोळे ज्या आऊसाहेबांना लागत होते तो हिरण्यगर्भ होता आणि म्हणून त्या हिरण्यगर्भामधनं समन्वयाचा महामेरू छत्रपती शिवरायांचा जन्म झाला. असा जन्म होत नाही. त्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरुपदाचा वाद कोणी संपवला? महात्मा ज्योतिबा फुलेंनी. महात्मा ज्योतिबा फुले हे शिवजयंतीचे जनक आहे. रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध महात्मा ज्योतिबा फुले घेतात आणि पोवाडा लिहितात. गोब्राह्मण प्रतिपालक सांगणाऱ्या या देशामध्ये महात्मा ज्योतिबा फुल्यांचा सर्वात मोठा दीर्घ पोवाडा येतो. कुळवारी भूषण भोजन प्रतिपालक ही बिरुदावली महात्मा ज्योतिबा फुल्यांनी दिली. मासा पाणी खेळे गुरु कोण असे त्याचा हा प्रश्न उपस्थित करतात की शिवाजी महाराजांचा गुरु शहाजीराजे आहे, जिजाऊ मासाहेब आहे. या महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या आयुष्यातला रोमॅन्टिसिझम माहिती आहे तुम्हाला? तो सांगतो आणि थांबतो मित्रांनो. ज्योतिबा फुल्यांचं लग्न सावित्रीबाईंसोबत झालं आणि नेवासे पाटील, तिथले पाटील आणि महात्मा ज्योतिबा फुल्यांचे वडील एक दिवस असेच दोघं जण बसलेले समता भूमीमध्ये गंज पेटीमध्ये पुण्याला गेले. आमचं दुर्दैव आहे, आम्ही पुण्याला जातो. पुण्याला गेल्यानंतर आपली पावलं कुठे वळतात बरं? पुण्याला गेल्यावर सगळ्यात पहिले आपल्याला आठवते दगडूशेठचा गणपती. नंतर आपण आठवतो आपल्याला शनिवार वाड्यावर जाऊन फोटो काढलाच पाहिजे. आणि ज्या समाजाचे पाठीचेकडे ताठ असतात ना त्यांना सांस्कृतिक सामाजिक गुलामगिरीचे डोळे लागत नसतात. आमची पावलं कुठे वळायला पाहिजे? का वळत नाही गंज पेटीकडे, समता भूमीकडे? का वळत नाही आमचे पावलं भिडेवाड्याकडे? का वळत नाही आमची पावलं लाल महालाकडे? का वळत नाही ज्या ठिकाणी लहुजी वस्ताद साळवेंनी सर्वात पहिली महात्मा ज्योतिबा फुल्यांना संरक्षण देणारं कॅडर उभं केलं त्या ठिकाणी? का वळत नाही मुक्ता साळवे जिने स्त्रियांच्या मुक्तीचा पहिला निबंध ब्रिटिशांना लिहून पाठवलेला होता त्या मुक्ता साळवेच्या स्मारकाकडे? आमची पावलं नाही वळत साहेब, त्या दिशेने नाही वळत. त्याच पुण्यामध्ये ज्यावेळेस महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना मुलबाळ होत नव्हते त्यावेळेस महात्मा ज्योतिबा फुल्यांचे वडील आणि त्यांची युवाई दोघे जण बसले आणि महात्मा ज्योतिबा फुल्यांना म्हणताय की बा ज्योतिबा आपल्या वंशाला वारस पाहिजे आणि आता सावित्री काही मुलबाळ देऊ शकत नाही, लक्षात घ्या. ही सत्यशोधक माणसं कशी होती? काय ताकदीची माणसं होती ती सगळ्या महाराष्ट्राने जन्माला घातलेली. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुल्यांना दिवाणखान्यामध्ये बोलावलं जातं. सावित्रीबाईंचे वडील आपल्या जवयाला म्हणतायत, जवय बाप्पू तुमच्या वडिलांची इच्छा आहे की तुमच्या वंशाला वारस असायला पाहिजे आणि म्हणून आमची सुद्धा इच्छा आहे की आता सावित्री तुम्हाला मुलबाळ देऊ शकत नाही, तेव्हा तुम्ही दुसरं लग्न केलं पाहिजे. तुम्ही एखादी दुसरी सवत घेऊन आला पाहिजे, दुसरी सवत घेऊन आला पाहिजे. आत्ताच्या जवयाला जर एखाद्या सासऱ्याने म्हटलं तर तो गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होऊन जाईल. महात्मा ज्योतिबा फुल्यांना ज्यावेळेस त्यांचे वडील आणि सासरे म्हणतायत की दुसरी सवत आण आणि वंशाला वारस दे, मित्रांनो हा रोमॅन्टिसिझम नवीन पोरांना सांगितला पाहिजे. महात्मा फुले उत्तर देतात की तुम्हाला कोणी सांगितलं की दोष माझ्या पत्नीत आहे? दोष माझ्यात सुद्धा असू शकतो आणि जर माझ्यात दोष निघाला तर बाबा आणि सासरेबुवा तुम्ही माझ्या पत्नीला दुसरा सौत्या आणून द्याल का? आजवर जगाच्या पाठीवर हा प्रश्न कोणत्याच पुरुष प्रधान व्यवस्थेतल्या पुरुषांनी कुणालाच केला नाही. बायकोला सौत्या आणून द्याल का? याला म्हणतात रिअल रोमॅन्टिसिझम. नवऱ्याला बायको, बायकोला नवरा तर कुठे भेटते साहेब? क्रांती केव्हा होते? ज्यावेळेस ज्योतीला सावित्री आणि सावित्रीला ज्योती मिळते. क्रांती होण्याकरता या महापुरुषांनी प्रचंड गाडून घेतलं. आज स्वातंत्र्याचा 80वा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करत असताना या भारत मातेला भयमुक्त आणि भूकमुक्त बनवण्याचं, सुजलाम सुफलाम बनवण्याचं हे स्वप्न या लोकांनी बघितलेलं होतं, गाडून घेतलं. मग त्यात भोंडे सरकार असतील, त्यानंतर पंडितनाथ पाटील असतील, भाऊसाहेब पंजाबराव देशमुख असतील, गाडगेबाबा असतील, ही सगळी लोक गांधींचा उल्लेख जे या ठिकाणी केला आंबेडकर साहेबांनी आवर्जून आपण उल्लेख केला पाहिजे. गांधी समजावून सांगितला पाहिजे लोकांना. गांधी उमगणं आणि समजणं हे सामान्य माणसांचं काम नाही आहे. त्यासाठी उपजत तत्वसंवेदना असाव्या लागतात.
गांधी कुणाचे बसचं काम नाही. आणि हा गांधी सुद्धा समजून सांगणं गरजेचं आहे. माहिती आहे तुम्हाला, गाडगेबाबा कीर्तन करायचे आणि कीर्तनात काय म्हणायचे माहिती आहे? एवढं खतरनाक गाडगेबाबांचं चरित्र की गाडगे महाराजांना आपण वाचलं पाहिजे. रोकडा धर्म सांगितला. 23 फेब्रुवारीला भोंडे सरकारांचा जन्म होता आणि गाडगे महाराजांचा जन्म होतो. गाडगेबाबांनी कोणता रोकडा धर्म सांगितला? तेवढे 2 मिनिटं घेऊ का? एवढे 2 मिनिटं घेतो आणि थांबतो. गाडगे महाराज दरवर्षी आषाढी आणि कार्तिक एकादशीला जायचे. नुकतंच आषाढी एकादशी झाली. हा विठ्ठल जो आहे ना, तो कटेवरती हात ठेवून उभा आहे आणि त्याच्यासोबत सगळेच आहे, लेकुरवाळा आहे तो. त्याच्यासोबत सावता माळी आहे, नरहरी सोनार आहे, गुरुबा कुंभार आहे, कानोपात्रा आहे, चोखामेळ आहे, बहिणाबाई शिवरकर आहे, जी बहिणाबाई भोजनाला सांगते, सोन्या रुपयानं बडला मारवाड्याचा बालाजी आणि शेतकऱ्याचा विठोबा पाना फुलामध्ये भरायची. माझ्या शेतकऱ्याला काहीच नाही पाहिजे, माझ्या विठोबाला फक्त काय पाहिजे? तुळशी मंजुळा पाहिजे. तो शेतकऱ्याचा विठोबा पाना फुलामध्ये राजी असलेला विठ्ठल हा कुठे आहे? भीमा इंद्रायणीच्या वाळवंटामध्ये उभा आहे, भीमा इंद्रायणीच्या काठावरती उभा आहे. आणि संबंध महाराष्ट्रातून, कर्नाटकातून, बेळगावमधून लाखो लोक या वारीला जातात. गाडगे बाबा सुद्धा जातात. हा विठ्ठल करकटेवर हात का बरं ठेवून आहे? तो म्हणतोय, बहुजनांनो, हा भवसागर फार खोल नाहीये रे, कमरे एवढंच पाणी आहे, तुम्ही सहज तरुण जाल. पण कसे तरुण जाल? तर सावता मायने सांगितलं, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. कर्तव्य निष्ठा ही भगवत पूजा का सर्वोत्कृष्ट रूप आहे. शेती पेरा, नांगरणी करा, वखरणी करा, बीज अंकुरायला लागले, त्यानंतर आषाढी येते. सगळे कामं आटोपल्यानंतर हरिनामाचा गजर करण्याकरता तुम्ही माझ्यापाशी या, हातचे कामं टाकून येऊ नका. गाडगे महाराज सुद्धा हाच संदेश घेऊन कुठे जायचे? तिथं जायचे वारीला, आषाढीला जायचे, कार्तिकीला जायचे. गाभाऱ्यात कधी गेले नाही गाडगे बाबा. गाडगे बाबा गाभाऱ्यात कधी गेले नाही. दिवसभर भीमा इंद्रायणीचा काठ साफ करायचा, नद्यावरती लोक घाण करायचे. आत्ताच्या सारखे शौचालय नव्हते फिरते त्यावेळेस, आणि म्हणून सगळे लोक पहाटे शौचालयाला नद्यांच्या काठावर बसायचे. बाबांनी हातामध्ये खराटा घ्यावा आणि दिवसभर नदीचे काठ पूर्ण साफ करावे. पूर्ण नदीचे काठ साफ झाल्यानंतर आंघोळ करावी. कोणाच्या तरी दाठ्यामध्ये जाऊन त्याचा अंगण झाडून द्यावं, सडा टाकून द्यावा, एखादी लाकडाची गोळी फोडून द्यावी आणि त्या मोबदल्यात एखाद्या माऊलीला भाकर मागावी. भाकरीचा तुकडा खाल्ला की गाडगे महाराज त्याच पंढरपुरामध्ये एखाद्या पारावरती येऊन बसायचे, झाडाच्या खाली येऊन बसायचे, हातात 2 दगड घ्यायचे आणि दगड एकमेकावर आपटत म्हणायचे, गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला. गोपाला गोपाला शब्द लोकांच्या कानावर पडायला लागले की लोक पुण्यामध्ये येऊन बसायचे. लोक पुण्यामध्ये येऊन बसल्यानंतर गाडगे महाराज डायलॉग करायचे, मोनोलॉग करायचे नाही, जन की बात करायचे, मन की बात करायचे नाही. द्विअंगी संवाद होता गाडगे बाबांचा. म्हणजे वन साईड नव्हतं त्यांचं. गाडगे महाराज प्रश्न करायचे, उत्तर घ्यायचे. मोनोलॉग नव्हता, डायलॉग होता, मन की बात नव्हती, जन की बात होती. मग गाडगे महाराज प्रश्न विचारायला सुरुवात करायचे, गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला. गाडगे महाराज म्हणायचे, 23 फेब्रुवारीला भोंडे सरकारांचा जन्म आणि गाडगे महाराजांचा त्यांचा संबंध सांगते मी तुम्हाला. गाडगे महाराज म्हणायचे, बापू हो, मला सांगा तुम्ही विठ्ठलाच्या दर्शनाला गेलते का नाही? लोक म्हणायचे, हाव नाजी. असं? मग कसा दिसते तुमचा विठ्ठल? लोक म्हणायचे, तू सावळा आहे. असं होय? मग तुमच्या विठ्ठलाने सकाळी आंघोळ घालून दिली का नाही? लोक म्हणायचे, हाव नाजी. मग गाडगे बाबा पुन्हा प्रश्न विचारायचे, असं? मग तुमच्या विठ्ठलाला आंघोळ कोण घालून दिली? लोक म्हणायचे, मंदिरातल्या बडव्यांनी. पंढरपूरच्या ब्राह्मणांना, पुरोहितांना बडवे म्हणतात, तर बडव्यांनी आंघोळ घालून दिली. असं होय? मग मला सांगा, तुमच्या विठ्ठलाने धोतर नेसूची केलं का नाही? लोक म्हणायचे, हाव नाजी. विठ्ठलाने धोतर नेसूची केलं. मग मला सांगा, विठ्ठलाने धोतर कोण नेसूची केलं? लोक म्हणायचे, बडव्यांनी, म्हणजे तिथल्या पुरोहितांनी. तिथल्या पुरोहितांनी धोतर घालून दिलं. असं होय? मग तुम्ही तुमच्या विठ्ठलाने नैवेद्य दावला का नाही? लोक म्हणायचे, हाव नाजी. विठ्ठलाने नैवेद्य दावला. मग मला सांगा, तुमच्या विठ्ठलाचा नैवेद्य कोण खाल्ला? देवानं खाल्ला अशी? नाही नाजी. देवाने कसा खाता येईल? नैवेद्य तिथल्या पुरोहितानं खाल्ला, नाही तर कुत्र्यानं खाल्ला असेल. असं? म्हणजे तुमच्या विठ्ठलाने स्वतःचं अंग धुता येत नाही, तुमच्या विठ्ठलाने स्वतःचं धोतर नेसूची येत नाही, तुमच्या विठ्ठलाने नैवेद्य खायला कुत्रा आला त्याला आकलता येत नाही. मग मला सांगा बापू, त्या दगडाच्या मूर्तीमध्ये देव आहे का रे? अरे देव मंदिराच्या गाभाऱ्यात नाही, मंदिराच्या बाहेर बसलेल्या रंजा गांजाईमध्ये. भुकेल्याले अन्न द्या, तहानलेल्याले पाणी द्या, ज्याच्या लेकी सुनायचे लग्न होत नाही त्याचे लग्न लावून द्या, ज्याच्या डोक्यावर छप्पर नाही त्याला घर बांधून द्या. अरे रोकडा धर्म ह्योच आहे. आमच्या तुकोबानं ह्योच रोकडा धर्म सांगितला. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. देव हा माणसांमध्ये आहे. देवत्वाचा शोध घ्या. गाडगे बाबांनी हा रोकडा धर्म सांगितलेला होता. आणि राधे भोंडे सरकारांनी सुद्धा लोकांची तृष्णा मिटवण्याकरता धरण बांधली, लोकांनाच काम केलं. गाडगे महाराजांनी जो रोकडा धर्म सांगितलेला होता, ज्ञान दिलं पाहिजे, शाळा उघडल्या.
तोच काम करण्याचं काम राजे मुंडे सरकारने केलं. शेतकऱ्यांकरता काम करण्याचं काम केलं. हे अनिंद संबंध या लोकांच्या राहिलेल्या बोलता येण्याचं बरंच आहे, पण तुम्ही थांबलं पाहिजे. संवाद वाचताय मला एक पुष्कळ संवाद तुमचे विचारच आम्ही ग्रहण करावे या लोकांनी, हेच आमची पात्रता आहे. ही पात्रता असताना देखील तुम्ही सर्वांनी मला ऐकून घेतलं, श्रवण केलं, काही लोकांनी सहन केलं आणि मला हा मान सन्मान दिला. त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद मानेन. राजे मुंडे सरकारांचा 15 ऑगस्टला मृत्यू होत असताना काय विचार आला असेल त्यांच्या मनामध्ये? त्यांच्या मनात विचार आला असेल, सूरवीर साधना का शेष रहना चाहिए. मी साधना जी केली, या सर्व लोकांनी जी साधना केली, सूरवीर साधना का शेष रहना चाहिए. मैं रहूं या ना रहूं, मेरा देश रहना चाहिए, मेरा देश रहना चाहिए. हा देश म्हणजे भूगोल नव्हे, हा देश म्हणजे या देशातला म्हणजे पंडित नेहरू नेहमी म्हणायचे, तुम्ही म्हणता भारत माता की जय, भारत माता की जय. भारत माता म्हणजे काय? लोक म्हणायचे कास्तकार, भारत माता म्हणजे शेती, भारत माता म्हणजे भूमी. पंडित जवाहरलाल नेहरू उत्तर द्यायचे, भारत माता म्हणजे कोणी एक माणूस नव्हे, भारत माता म्हणजे केवळ शेती नव्हे, भारत माता म्हणजे आजही हिमाचल काश्मीर ते कन्याकुमारी हा भूगोल हा नकाशा म्हणजे भारत माता नव्हे. भारत माता म्हणजे आपण सर्व आहोत. आपल्या सर्वांचा जय जयकार तेव्हाच होणार आहे जेव्हा आपण सर्वजण प्रगतीच्या दिशेने घेऊ, आपल्या सर्वांचं मोठं कल्याण होईल. अज्ञानाच्या घनदिगंतात आपण बाहेर पडू, ज्ञानाच्या प्रकाशाच्या दिशेने वाटचाल करू, आपण सर्व सुखी संपन्न होऊ. त्याच वेळेस भारत मातेचा जय होईल. अजूनही तो भारत मातेचा खऱ्या अर्थाने लौकिक अर्थाने जय झालेला नाहीये. तो जय होण्याच्या दिशेने या लोकांचा प्रयत्न होता. त्या प्रयत्नाचे वाट सुरू होण्याचा प्रयत्न आपण सर्व करूया. है अंधेरी रात मेरी रोशनी की बात कर. कितीही प्रतिकूलता असू द्या, आपण लढायचं आहे. हा विचार जिवंत ठेवायचा आहे. या विचाराची मुळं आपल्याला घट्ट पकडून ठेवायची आहे आणि ही प्रकाश बीज येणाऱ्या पिढ्यांच्या पदरामध्ये टाकायची आहे. ही प्रकाश बीज येणाऱ्या पिढ्यांच्या पदरामध्ये टाकण्याकरता आपण लढत राहूया. है अंधेरी रात मेरी रोशनी की बात कर, लावण्यातून दीप येते काळजाची बात कर, काळजाची बात कर. ही प्रतिक्रांतीची ही क्रांतीची बात तुम्हाला सर्वांच्या काळजामध्ये ठेवत राहू हा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो. माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय भारत, जय संविधान, जय भारत. महत्व आणि त्याबरोबर लोकांची वर्तमानकालीन मानसिकता व आपली जबाबदारी या अनुषंगाने माननीय प्राध्यापक डॉक्टर प्रवीणराव देशमुख साहेब यांनी मार्गदर्शन केले. आपल्या सर्वांचे कान, मन, हृदय तृप्त झाले. त्यासाठी मी सरांच्या आपल्या सर्वांच्या वतीने आभार व्यक्त करतो. सरांसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. धन्यवाद. यानंतर आभार प्रदर्शन, त्यानंतर कार्यक्रमात समारोप राष्ट्रगीताने होईल आणि मी प्राचार्य प्रमोद कांबळे सरांना विनंती करतो. इतकं ठीक आहे बोला. ज्यांचं मंत्रमुग्ध झालं होतं, त्यामुळं मी एक गोष्ट विसरलो की ह्या कार्यक्रमानंतर मी भोजनाची व्यवस्था केलेली आहे. मी दरवर्षीच ते काम करत असतो, परंतु मध्यंतरी काही प्रवास निर्माण झाले होते म्हणून मी स्वतः आपल्याला आग्रहाचं आमंत्रण देत आहे की भोजन केल्याशिवाय जाऊ नये. महाराज श्री शिवाजी शिक्षण संस्थेचा आराध्य दैवत डॉक्टर भाऊसाहेब उपाखे पंजाबराव देशमुख, स्वर्गीय पंढरनाथजी पाटील साहेब, स्वर्गीय राजे मुंडे सरकार, स्वर्गीय भकी चोपडे साहेब या महामानवांना विनम्र अभिवादन करतो. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी सुद्धा नतमस्तक होतो. मंडळी, थोडं सभागृहाला सांगितलं पाहिजे की हा खरोखर छत्रपती शिवाजी महाराजांचा जीन आहे, भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचा जीन आहे. या ठिकाणी जे अध्यक्षस्थान आपल्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे आजीवन आमचे काका शालिकरामजी कळसकर साहेब यांनी स्वीकारलं, त्याबद्दल मी त्यांचं शाळेच्या वतीनं या ठिकाणी आणि आयोजन समितीच्या वतीनं हार्दिक आभार मानतो. आमचे पितृतुल्य व्यक्तिमत्व, आमचे मार्गदर्शक, प्रमुख अतिथी म्हणून आम्हाला लागले सन्माननीय केशवरावजी मेतकर साहेब, उपाध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, हे अगदी वेळेमध्ये या ठिकाणी उपस्थित झाले. आमच्या निमंत्रणाला साहेबांनी मान दिला, त्यामुळे आमचा आणि आपल्या परिवाराचा हा बहुमान जो आहे तो वाढला. साहेब या ठिकाणी आले. आयोजन समितीच्या वतीने साहेबांचे सुद्धा हार्दिक आभार मानतो. या ठिकाणी सुप्रसिद्ध वक्ते सन्माननीय डॉक्टर प्रवीण विनायकराव देशमुख साहेब, मी जेव्हा साहेबांना प्रथम फोन केला
आणि सर म्हणाले की सर मी शार्प येतो 11 वाजेपर्यंत. मला साहेब थोडं आश्चर्य वाटलं की सकाळी आणि यवतमाळवरून म्हणजे हे थोडं सभागृहाची मी जी आहे ती माफी मागतो की म्हणजे मला थोडंसं मी एकदम भारावून गेलो आणि समजलं की साहेब जे आहे जे जीन लागतात ना, कारण त्यांचे दोन्ही ठिकाणाहून आलेले जे आहेत ते आजीवन सभासद म्हणजे आईकडून आणि इकडे बाबांकडून असो, तर साहेब सुद्धा अतिशय वेळेत या ठिकाणी आपल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले आणि असं वाटत होतं की साहेब बोलतच राहो. आणि सन्माननीय जाधव साहेब यांनी सांगितलं होतं की सर वक्ते असे आहेत की पूर्ण वेळ आपल्याला वक्त्याला द्यायचा आहे, म्हणून सर्व आपण प्रोटोकॉल थोडा बाजूला ठेवू, आपण प्रथम घेऊ. थोडासा प्रोटोकॉल बाजूला ठेवला आणि खरोखर साहेब आम्हाला असं वाटत होतं की आपण बोलतच राहावं, म्हणून कळणं सुद्धा नाही 1.25 तास कुठे गेला म्हणून. आणि मी साहेबांचे सुद्धा आयोजन समितीच्या वतीने तसेच श्री शिवाजी विद्यालय बुलढाण्याच्या वतीने हार्दिक आभार मानतो. आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे आजीवन सभासद, त्यामध्ये माननीय ॲडव्होकेट जी बाबासाहेब भोंगडे, माननीय काळेसाहेब, माननीय भालचंद्र पवार साहेब सकाळी येऊन गेले, अशोकरावजी चव्हाण साहेब, सन्माननीय सत्यजित राऊत साहेब, सन्माननीय मधुकरराव पाटील साहेब हे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. त्याबद्दल सुद्धा आयोजन समितीच्या वतीने तसेच शाळेच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. विशेष निमंत्रित सदस्य सन्माननीय सुभाषरावजी पाटील साहेब हे या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल सुद्धा त्यांचे शाळेच्या वतीने आभार मानतो. तसेच शिवपरिवारातील सर्व गणमान्य आजी, माजी प्राचार्य, मुख्याध्यापक, सर्व माझे शिक्षक बंधू भगिनी, त्यामध्ये नाव कोणाचं घ्यावं, डॉक्टर विकासरावजी बाहेकर साहेब आहे, कानडचे सर आहे, आमचे सन्माननीय जाधव साहेब आहेत, माझे शिक्षक सदस्य, त्याचप्रमाणे माजी प्राचार्य श्री शिवाजी विद्यालय बुलढाणा हे या ठिकाणी सर्व आजी माजी प्राचार्य या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्याबद्दल सुद्धा आयोजक समिती त्याचप्रमाणे श्री शिवाजी विद्यालय बुलढाण्याच्या वतीने हार्दिक आभार मानतो. माझ्या सर्व शिवपरिवारातील अगदी मेहऱ्यापासून इसोलीपासून तर सर्व आमच्या संस्थेच्या जे सर्व युनिट्स आहेत त्या सर्व युनिटचे सन्माननीय प्राचार्य, सन्माननीय मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, त्यांचा स्टाफ या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले, त्यांचे सुद्धा शाळेच्या वतीने आभार मानतो. तसेच सर्व शिक्षक बंधू भगिनी, श्री शिवाजी विद्यालय बुलढाणा, माझे कर्मचारी, त्याचप्रमाणे सर्व शिक्षकेतर बंधू भगिनी यांचे सुद्धा या ठिकाणी आभार मानतो. निशा पाटील मॅडम, त्याचप्रमाणे आमचे चांगले सर यांचे सुद्धा आभार मानतो. आणि सन्माननीय अध्यक्ष साहेब यांच्या परवानगीने आजचा हा कार्यक्रम राष्ट्रगीतानंतर आणि जेवणानंतर संपेल अशी सर्वांना विनंती करतो.